नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे। आज आपण या ठिकाणी मुख्य परीक्षा संभाव्य प्रश्नविश्लेषण भाग 2 ला हात घालत आहोत। याच्या आधीच्या भाग 1 मध्ये आपण अनेक प्रकारच्या प्रश्नांची चर्चा करून आणली होती। त्याच पद्धतीने आजही या ठिकाणी भाग 2 मध्ये आपण मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या संभाव्य प्रश्नविश्लेषणासंबंधीची जी काही चर्चा आहे ती करणार आहोत। तर जसं मी मागच्या भागामध्ये म्हटल्याप्रमाणे की एक प्रकारे संयुक्त गट ब गट क मुख्य परीक्षा असो किंवा राज्यसेवा मुख्य परीक्षा असो, या दोन्ही अनुषंगाने असणारा जो काही सिलेबस आहे त्या सिलेबसच्या बेसिसवर आपल्याला हे संबंध प्रश्न जे काय ते विचार घ्यायचे। तर मागच्या सुद्धा भाग 1 मध्ये मी काही प्रश्न जे काय ते गट ब गट क च्या सिलेबसच्या अनुषंगाने आणि काही प्रश्न जे काय ते राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने सुद्धा घेतलेले होते। त्यामुळे या ठिकाणी असं समजण्याची गरज नाही की फक्त या ठिकाणी राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातूनच आपण प्रश्नांचा विचार करणार आहोत आणि गट ब गट क चा विचार होणार नाहीये। तर तसं नाहीये, सिलेबस दोन्हीकडेही समानच आहे, फक्त सिलेबसची असणारी लेंथ या ठिकाणी कमी जास्त आहे असं आपल्याला म्हणता येऊ शकेल आणि एक प्रकारे मार्कांचा असणारा डिफरन्स आपल्याला म्हणता येऊ शकेल। इकडे अख्खा GS2चा पेपर आहे, इकडे फक्त या ठिकाणी एक प्रकारे राज्यव्यवस्था हा घटक 15 ते 20 मार्कांच्या दृष्टिकोनातून आपला गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये विचार घ्यायचा आहे। तर एक प्रकारे जसं आपण या ठिकाणी भागांची जी काही सिरीज पुढे नेऊया तसं आपले प्रश्नांची काठिण्य पातळी जी काय आहे ती वाढत जाणार आहे, हे मात्र इथं लक्षात ठेवा। कारण की बहुतांश विद्यार्थ्यांना असं वाटतं की एक प्रकारे जे काही प्रश्नांचं स्वरूप आहे ते प्रश्नांचं स्वरूप या ठिकाणी काही प्रमाणात एक प्रकारे सोपं पण आहे, काही प्रमाणात थोडंसं अवघड पण आहे। पण जसजसं आपण भागांची सिरीज या ठिकाणी पुढे वाढवत जाऊया तसं आपली प्रश्नांची काठिण्य पातळी ही हळूहळू या ठिकाणी वाढत जाणार आहे। आणि त्यातल्या त्यात जेव्हा राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या अनेक प्रकारच्या प्रश्नांचा संदर्भ जेव्हा आपण वेगवेगळ्या सिलेबसच्या किंवा वेगवेगळ्या घटकांच्या अनुषंगाने घेऊ तसं या ठिकाणी काठिण्य पातळीचं स्वरूप हे आपल्याला वाढले दिसून येईल। तर त्यामुळे या ठिकाणी आपली ही जी काही सिरीज आहे ती गट ब गट क च्या परीक्षेपर्यंत पण असणार आहे आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून सुद्धा असणार आहे। त्यामुळे कंटिन्युअसली या सिरीजला या ठिकाणी फॉलो करत चला आणि आपल्या या मुख्य परीक्षेच्या दृष्टिकोनातून जी काही तयारी आपल्याला पॉलिटी किंवा एक प्रकारे GS2च्या अनुषंगाने घडून आणायची आहे ती चांगल्या पद्धतीने तयारी करू शकता। तर आज पाहूया भाग 2 मधल्या संबंध प्रश्नांकडे। माझा पहा, पहिला प्रश्न मी या ठिकाणी दिलेला आहे तो या प्रकारचा की भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश आहे। भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश आहे। तसं पाहता या ठिकाणी हा जो काही प्रश्न आहे तो थोडासा फॅक्च्युअल वाटणं साहजिक आहे, वन लाईनर वाटणं साहजिक आहे, पण याचं योग्य उत्तर आपल्याला माहिती असलं पाहिजे। का? कारण की इथं प्रश्न जो मूळ दिलेला आहे तो या ठिकाणी एकाच ओळीमध्ये दिलेला आहे, एकाच सेंटेन्समध्ये दिलेला आहे, पण खाली पर्याय आणि पर्याय उत्तर पण दिलेली आहेत आणि फॅक्च्युअल बेसिसवर पूर्णपणे प्रश्न आहे की भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही डॅश आहे। राज्यघटनेचे हृदय, राज्यघटनेचा आत्मा, राज्यघटनेचे डोके यापैकी नाही। आता इथं थोडं जम्बलिंग होऊ शकते। का? कारण की आत्मा या अर्थाने विचार घ्यायचं का, हृदय या अर्थाने विचार घ्यायचं का, डोके या अर्थाने विचार घ्यायचं का, यापैकी नाही। कारण की भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेविषयी सुद्धा विविध प्रकारची मतांतरे मांडली गेलेली आहेत वेगवेगळ्या प्रकारच्या विचारवंतांच्या माध्यमातून। आणि मग त्यामुळे ॲक्च्युअली एक प्रकारे भारतीय राज्यघटनेचे उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचे हृदय म्हणून विचार घ्यायची का आत्मा म्हणून विचार घ्यायचे याचा निर्णय घेत असताना आपल्याला या ठिकाणी कोणत्या व्यक्तीने अशा प्रकारचं मत मांडलेलं असावं हे जर माहिती असेल तरच आपण याचं योग्य उत्तर जे काय ते विचार देऊ शकतो। आणि म्हणून पर्यायी उत्तर पण दिलेत की योग्य पर्याय निवडा अ आणि क, ब आणि क, फक्त ब आणि फक्त ड। तर आता एक लक्षात घ्या, या ठिकाणी इथं आपल्याला पहिल्यांदा हे लक्षात आलं पाहिजे की भारतीय राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला या ठिकाणी राज्यघटनेच्या एकंदरीत महत्त्व दृष्टिकोनातून या ठिकाणी कुणी आत्मा असं संबोधलेलं आहे किंवा हृदय असं संबोधलेलं आहे अथवा डोके असं संबोधलेलं आहे हे एक्झॅक्टली माहिती असेल तर आपल्याला त्याचं उत्तर जे काय ते स्पष्ट करता येऊ शकेल। तर आपल्याला एक लक्षात घेतलं पाहिजे की पंडित ठाकूरदास भार्गव या व्यक्तींनी राज्यघटनेच्या उद्देशपत्रिकेला राज्यघटनेची चावी आहे असंही संबोधलं होतं आणि त्याचबरोबर भारतीय राज्यघटनेचा तो आत्मा आहे असंही संबोधलं होतं। आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त ब, की एक प्रकारे भारतीय राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा आहे आणि त्याचबरोबर याच पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशपत्रिकेला राज्यघटनेची एक प्रकारे चावी असंही संबोधलेलं आहे की मूल्यमापनाच्या दृष्टिकोनातून एक फुटपट्टी आहे। राज्यघटनेची उद्देशपत्रिका ही राज्यघटनेच्या मूल्यमापनाच्या दृष्टीने एक फुटपट्टी आहे असंही त्यांनी संबोधलेलं आहे। म्हणजे कोणत्याही पद्धतीने पंडित ठाकूरदास भार्गव यांनी उद्देशपत्रिकेविषयी व्यक्त केलेल्या मताच्या दृष्टिकोनातून प्रश्न विचारले तो वाव आहे। आणि म्हणून एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 3 फक्त ब। मग आता पहा की या उद्देशपत्रिकेला कोणी कोणकोणत्या अर्थाने संबोधलेलं आहे याचाही थोडक्यात आपण आढावा घेऊया। जसं मी मागाशी म्हटल्याप्रमाणे किंवा पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या मते उद्देशपत्रिका ही भारतीय राज्यघटनेतील मौल्यवान भाग आहे। भारतीय राज्यघटनेतील एक मौल्यवान भाग आहे
आणि तसेच उद्देशपत्रिका ही राज्यघटनेचा आत्मा देखील आहे. तसंच घटनेची ती चावी सुद्धा आहे. उद्देशपत्रिका घटनेची चावी सुद्धा आहे आणि तो घटनेच्या मूल्यमापनासाठीची योग्य फुटपट्टी सुद्धा आहे. म्हणजे पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या माध्यमातून उद्देशपत्रिकेविषयी जे काही मत व्यक्त केलेलं आहे त्यामध्ये त्यांनी उद्देशपत्रिकेला राज्यघटनेचा आत्मा, मौल्यवान भाग, घटनेची चावी, त्याचबरोबर या ठिकाणी घटनेच्या मूल्यमापनासाठीची योग्य फुटपट्टी असं या ठिकाणी वेगवेगळ्या अर्थाने या उद्देशपत्रिकेविषयी आपलं मत व्यक्त केलेलं आहे. एवढंच नव्हे तर प्रसिद्ध विधिज्ञ आणि घटनातज्ञ असणाऱ्या नानी पालखीवाला यांनी सुद्धा प्रास्ताविकेला घटनेचे परिचयपत्र किंवा ओळखपत्र असं संबोधलेलं आहे. म्हणजे एक प्रकारे घटनेच्या सरनाम्याला किंवा प्रास्ताविकेला किंवा उद्देशपत्रिकेला घटनेचे परिचयपत्र किंवा ओळखपत्र असं संबोधण्याचा विचार जो काय आहे तो प्रसिद्ध विधिज्ञ आणि घटनातज्ञ असणाऱ्या नानी पालखीवाला यांच्या माध्यमातून झालेला आहे. एवढंच नव्हे तर मसुदा समितीचे सदस्य असलेले के.एम. मुन्शी यांच्याही मते जर विचार घेतलं तर प्रस्तावना ही आपल्या सार्वभौम लोकशाही गणराज्याचे भविष्यफल आहे असंही त्यांनी एक प्रकारे या उद्देशपत्रिकेविषयी मत व्यक्त केलेलं आहे. म्हणजे वेगवेगळ्या विचारवंतांनी किंवा एक वेगवेगळ्या प्रकारच्या या ठिकाणी संविधानात सभेतल्या लोकांनी या प्रास्ताविकेचं महत्त्व स्पष्ट करत असताना अशा प्रकारची उपमा या प्रास्ताविकेला किंवा उद्देशपत्रिकेला देऊ केलेली आहे की ज्या अनुषंगाने सुद्धा प्रश्न आपल्याकडे विचारला जातो. तर त्यामुळे कोणी प्रास्ताविकेला या ठिकाणी राज्यघटनेचा आत्मा संबोधलेला आहे असंही विचारलं गेलं तर उत्तर आपल्याला हे सांगता आलं पाहिजे की पंडित ठाकूरदास भार्गव यांच्या माध्यमातून एक प्रकारे उद्देशपत्रिकेला राज्यघटनेचा आत्मा असं संबोधलं गेलेलं आहे किंवा घटनेची चावी असं संबोधलं गेलेलं आहे किंवा घटनेच्या मूल्यमापनाची योग्य फुटपट्टी असंही संबोधलं गेलेलं आहे. आणि बाकीच्याही एक प्रकारे व्यक्तींच्या माध्यमातून या एक प्रकारे उद्देशपत्रिकेला किंवा सरनाम्याला काय कोणत्या अर्थाने संबोधलं गेलेलं आहे याचाही संदर्भ इथं आपण पाहू शकतात. तर अशी वेगवेगळ्या प्रकारची उद्देशपत्रिकेविषयी किंवा संघराज्याच्या वर्णनाविषयीची मतं सुद्धा आपल्याकडे प्रश्नरूपाने विचारलेली आहेत. तर त्यामुळे आपण याही प्रकारच्या प्रश्नांचा संदर्भ जो काय तो लक्षात घेतला पाहिजे. पुढचा प्रश्न, भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत? घटनादत्त आहेत. भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत? धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो. धार्मिक आचरणांशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल. सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. कृपाण धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. पर्याय दिलेत बी आणि डी, ए बी सी आणि डी, ए बी आणि सी कोणतेही अनुज्ञेय नाही. कोणतेही अनुज्ञेय नाही म्हणजेच कोणतेही बरोबर नाही. एकदा आयोगाने अशाही पद्धतीने शब्द वापरून एक प्रकारे मुलांचे गोंधळ उडवण्याचा प्रयत्न जो काय तो केलेला होता की कोणतेही अनुज्ञेय नाही किंवा कोणतेही लागू होत नाही किंवा बरोबर नाही असा आपण त्याचा विचार करू शकतो. तर मग आता एक लक्षात घ्या की इथं आपल्याला संदर्भ जो काय तो लागू होत नाही असाही घेता येऊ शकेल किंवा बरोबर नाही असाही इथं सांगता येऊ शकेल. मग आता पहा इथं आपल्याला भारतीय राज्यघटनेतील तरतुदीनुसार धार्मिक मूलभूत हक्काच्या अनुषंगाने खालीलपैकी कोणत्या तरतुदी घटनादत्त आहेत म्हणजे काय तर घटनेत नमूद आहेत. घटनेत नमूद आहेत. घटनादत्त आहेत म्हणजेच घटनेत नमूद आहेत. मग आता पहा धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो हे विधान या ठिकाणी एक प्रकारे घटनेत नमूद आहे का तर तसं काहीच नाहीये. का कारण की धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिकच उपभोगू शकतो असं म्हणणं चुकीचं आहे. का चुकीचं आहे कारण की जगातला कोणताही व्यक्ती नागरी हक्क या सदराखाली, कारण की धार्मिक मूलभूत हक्क जो काय आहे तो एक नागरी हक्क आहे आणि जगातला कोणताही व्यक्ती भारतामध्ये जेव्हा कोणत्या ना कोणत्या कारणास्तव येत असेल तर त्यावेळेस त्याला त्याच्या धर्मानुसार वागण्याचा पूर्णपणाने हक्क आहे. एखादा ख्रिश्चन व्यक्ती की जो पाश्चिमात्य देशातला आहे आणि तो भारतामध्ये येऊन अनेक प्रकारच्या ख्रिश्चन चर्चेसना या ठिकाणी भेटी देतोय आणि तिथं त्यांच्या धार्मिक मूल्यानुसार वागतोय तर अशा वेळेस त्याला त्याच्या प्रकारच्या धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क आहे त्याच्या धर्मानुसार वागण्याच्या दृष्टीने. मग तो भले या ठिकाणी परदेशी असला तरी सुद्धा त्याला तसा हक्क आहे कारण की तो वर्ल्ड वाईड हक्क आहे. म्हणजे आपल्याकडे नागरी हक्क हे वर्ल्ड वाईड हक्क आहेत. जगातल्या कोणत्याही देशात तुम्ही गेलात अथवा कोणत्याही देशातला एखादा व्यक्ती भारतात आला तरी त्याच्या धर्मानुसार त्याला वागण्याचा किंवा
एक प्रकारे उपासना करण्याचा पूर्णपणाने हक्क आहे. आणि म्हणून धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतात असं इथं म्हणणं चुकीचं आहे. भारतातला नागरिक सुद्धा बाहेर देशात गेला तरी तो आपल्या धार्मिक मूल्यांचा विचार करू शकतो आणि जगातला कोणताही व्यक्ती भारतामध्ये येऊन केला तरी त्याला आपल्या धार्मिक मूल्यांचा एक प्रकारे आदर करण्याचा हक्क आहे किंवा उपासना करण्याचा हक्क आहे. तर त्यामुळे धार्मिक मूलभूत हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो हे म्हणणं चुकीचं आहे. त्यानंतर या ठिकाणी धार्मिक आचरणांशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल. तर हे विधान या ठिकाणी बरोबर आहे. कलम 25(2) नुसार जी काही तरतूद या ठिकाणी घटनेमध्ये केली गेलेली आहे त्या तरतुदीनुसार जर विचार केला तर धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल असं म्हणणं या ठिकाणी पूर्णपणे बरोबर आहे. का? कारण की एक लक्षात घ्या, भलेही कलम 25 ते 28 मध्ये भारतीय राज्यघटनेनुसार भारतातल्या संबंध लोकांना धार्मिक पातळीवरचा मूलभूत हक्क बहाल केलेला असला आणि धार्मिक स्वातंत्र्य दिले गेलेलं असलं तरी सुद्धा राज्य या एकंदरीत धार्मिक मूलभूत हक्काचाच नव्हे तर कोणत्याही मूलभूत हक्काच्या पातळीवर या ठिकाणी निर्बंध जे काय आहे ते लादू शकतं वेगवेगळ्या कायद्याच्या माध्यमातून. आणि म्हणूनच आपण मूलभूत हक्कांना नकारात्मक स्वरूप आहे असं जे म्हणतो ते त्याच कारणास्तव. का? कारण की राज्याला भलेही या ठिकाणी संबंध मूलभूत हक्क प्रदान करण्याचा हक्क आहे किंवा प्रदान केलेले आहेत पण ते केलेले असताना सुद्धा कायद्याच्या पातळीवर या ठिकाणी त्या हक्कांचं योग्य पद्धतीने या ठिकाणी पालन घडून आणायचं असेल तर निर्बंध लावण्याचा कायद्याद्वारे हक्क आहे हेही आपलं सांगता येऊ शकतं. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे धार्मिक आचरणांशी संबंधित आर्थिक, वित्तीय आणि राजकीय कृत्ये राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकते का? तर नियंत्रित करू शकते. हे कलम 25(2) च्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. आणि म्हणून ही तरतूद जी काय आहे ती घटनेमध्ये कलम 25(2) खाली नमूद आहे किंवा घटनादत्त आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकतं. म्हणजे आता पहा की आपण एक उदाहरण घेऊया की कशा पद्धतीने या ठिकाणी हे यंत्रणा राज्याद्वारे या ठिकाणी नियंत्रित केली जाऊ शकते. तर आपल्याकडे विविध प्रकारचे सार्वजनिक पातळीवरचे सण उत्सव, मग गणपती उत्सव असेल किंवा मुस्लिमांचा मोहरम उत्सव असेल, अशा प्रकारचे उत्सव या ठिकाणी साजरे केले जात असतात. तर अशा उत्सवाच्या अंतर्गत कोणत्याही प्रकारे कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न उपस्थित होऊ नये किंबहुना सर्व पातळीवरचं जे काही सार्वजनिक सण उत्सवाचं प्रयोजन आहे ते योग्य पद्धतीने चालावं या हेतूने जे काही या ठिकाणी नियंत्रण ठेवणं अपेक्षित आहे ते सर्व प्रकारचं नियंत्रण या ठिकाणी राज्य ठेवू शकतं का? तर ठेवू शकतं. गणपती उत्सव कालखंडामध्ये या ठिकाणी कोणत्याही प्रकारच्या गणपती मंडळाने रात्री 10 नंतर कसल्याही प्रकारचा लाऊडस्पीकर वाजवू नये की जेणेकरून सार्वजनिक पातळीवर या ठिकाणी ध्वनी प्रदूषण होऊ शकेल. अशा पद्धतीने या ठिकाणी कृती करू नये असं जे काही आवाहन केलं जातं ते उगाचच केलं जात नाही कारण की राज्य या दृष्टिकोनातून असणारं नियंत्रण जे काय ते ठेवत असतं. आणि म्हणून अशा अनेक पातळीवर मग ते आर्थिक दृष्टिकोनातून असो, वित्तीय दृष्टिकोनातून असो किंवा राजकीय स्तरावर असो अशा अनेक पातळीवर या ठिकाणी राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकते या प्रकारच्या धार्मिक आचरणाशी संबंधित घटकांना. आणि म्हणून या ठिकाणी बी हे विधान जे काय आहे ते बरोबर आहे. त्यानंतर एक प्रकारे सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येईल. तर हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे की अशा प्रकारचा कायदा या ठिकाणी एक प्रकारे राज्य यंत्रणेला करता येऊ शकत नाही किंबहुना अशा प्रकारची तरतूद घटनेमध्ये नमूद आहे असं म्हणता येऊ शकणार नाही. का? कारण की सार्वजनिक स्वरूपाच्या कोणत्याही हिंदू धार्मिक संस्था यांच्या दृष्टिकोनातून सर्व भारतीयांना सर्व भारतीय नागरिकांना खुले करून देण्याचा कायदा असं म्हटलेलं आहे या ठिकाणी की कायदा राज्य यंत्रणेला करता येईल असं या ठिकाणी करता येऊ शकणार नाही. का? कारण की प्रत्येकाचं धार्मिक स्वातंत्र्य हे त्या धर्मीय लोकांनुसार विचार घेतला गेलेला असल्यामुळे एक प्रकारे असं या ठिकाणी कायदा करून निर्णय घेण्याचा अधिकार जो काय आहे तो राज्याला असतो असं म्हणता येऊ शकणार नाही. आता आपल्याला माहीत असेल की या ठिकाणी काल परवाच आपल्याकडे नाशिकच्या त्र्यंबकेश्वर मंदिराच्या स्तरावर या ठिकाणी झालेला प्रकार किंवा मुस्लिम धर्मीयांनी त्या मंदिराच्या एक प्रकारे द्वारासमोर आपला जो काही या ठिकाणी मुस्लिम धर्मियांचा जो काही सण होता तो सण या ठिकाणी मिरवणुकीच्या बेसिसवर या ठिकाणी विचार घेत असताना तिथं उभं राहून त्यांनी बाहेरून त्या त्र्यंबकेश्वर मंदिराचं दर्शन घेतलं आणि धूप असे सोडण्याचा प्रकार केला आणि त्याच्यावरून बराचसा वाद जो काय तो झाला होता की कोणत्याही इतर धर्मियांच्या लोकांना हिंदू धर्मियांच्या मंदिरामध्ये प्रवेश असणार नाही. तर मग इथं या ठिकाणी
त्या धार्मिक लोकांना हे सर्व प्रकारचं स्वातंत्र्य बहाल केलेलं असल्यामुळे राज्यसुद्धा या दृष्टीतून कायदा करू शकतं का, तर कायदा करू शकत नाही. आणि म्हणून सार्वजनिक स्वरूपाच्या हिंदू धार्मिक संस्था किंवा हिंदूच नव्हे तर कोणत्याही धार्मिक संस्था असो, सर्व भारतीय नागरिकांना एक प्रकारे खुले करून देण्याचा कायदा राज्य यंत्रणेला करता येऊ शकत नाही. आणि त्यामुळे या ठिकाणी हे विधान चुकीचं आहे, कारण की इथं म्हटलेलं आहे राज्य यंत्रणेला तसा कायदा करता येईल. तर हे विधान या ठिकाणी चुकीचं आहे. त्यानंतर कृपान धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. कृपान धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. तर हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. आता पहा कशा पद्धतीने, तर कलम 25(2)च्या दृष्टीतून जे काय स्पष्टीकरण घटनेमध्ये दिले गेलेलं आहे, कलम 25(2)च्या दृष्टीतून जे काय स्पष्टीकरण घटनेमध्ये दिलेलं आहे, तर त्या स्पष्टीकरणामध्ये प्रथम क्रमांकाचं स्पष्टीकरण किंवा नंबर 1चं जे काही स्पष्टीकरण दिलं गेलेलं आहे, तर त्या स्पष्टीकरणाच्या स्तरावर कृपान धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल हे घटनेमध्ये नमूद आहे किंवा घटनादत्त आहे हे स्पष्ट करता येऊ शकेल. आणि म्हणून कलम 25(2)च्या स्पष्टीकरणाचा विचार करता या ठिकाणी एक प्रकारे हेही विधान जे काय आहे ते बरोबर आहे आपलं स्पष्ट करता येऊ शकेल. मग कोणती विधान या ठिकाणी घटनादत्त आहेत किंवा घटनेत नमूद आहेत, तर ए विधान आणि डी विधान, आणि म्हणून बी आणि डी विधान. तर बी आणि डी विधान या ठिकाणी बरोबर आहेत की जी या तरतुदीच्या स्तरावर घटनादत्त आहेत, घटनेतल्या तरतुदीच्या स्तरावर घटनादत्त आहेत, घटनेत नमूद आहेत असं आपण म्हणू शकतो. आणि म्हणून पर्याय क्रमांक 1 हे उत्तर आपल्या याचं सांगता येईल, बी आणि डी. माझा पा धार्मिक मूलभूत हक्क एक नागरी हक्क आहे. जसं मी मागाशी म्हटलं की तो एक नागरी हक्क आहे आणि यामुळे धार्मिक हक्क केवळ भारतीय नागरिक उपभोगू शकतो असं म्हणणं चुकीचं आहे, कारण की जगातला कोणताही व्यक्ती अशा प्रकारचा नागरी हक्क उपभोगू शकतो कोणत्याही देशामध्ये, हे इथं आपल्याला मान्य करता शकेल. आणि कलम 25(2) नुसार धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्य राज्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल असा राज्यसंस्थेस अधिकार आहे असं या ठिकाणी आपल्याला एक प्रकारे सांगता येऊ शकेल. तर मग आता पहा कलम 25(2) नुसार धार्मिक आचरणाशी संबंधित आर्थिक, वित्तीय, राजकीय कृत्य यंत्रणा कायद्याद्वारे नियंत्रित करू शकेल असा राज्यसंस्थेचा अधिकार आहे. ही जी काही तरतूद आहे ती एक प्रकारे घटनेमध्ये नमूद आहे आणि घटनेत नमूद असल्यामुळे कलम 25(2)च्या आधारावर या ठिकाणी एक प्रकारे हे विधान बरोबर आहे. त्यानंतर घटनेचे कलम 25(2)च्या शेवटी दिलेल्या स्पष्टीकरण 1 नुसार कृपान धारण करणे ही शीख धर्म पाळण्याची बाब समजण्यात येईल. तर हेही विधान या ठिकाणी कलम 25(2)च्या शेवटी दिलेल्या स्पष्टीकरण 1च्या स्तरावर घटनेत नमूद आहे, म्हणून हे बरोबर आहे. म्हणून एक प्रकारे उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक बी आणि डी. त्यानंतर पुढचा एक प्रश्न मूलभूत हक्काशी संबंधित आहे. मूलभूत अधिकार सामान्यतः राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. खालीलपैकी कोणते अधिकार त्याही पुढे जाऊन व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवतात? योग्य पर्याय निवडा. कलम 14, कलम 15(1), कलम 15(2), कलम 16, कलम 17, कलम 22(1), कलम 23. पर्याय उत्तरे ए, बी आणि सी, बी, डी आणि एफ, सी, ई आणि जी, ई, एफ आणि जी. मग आता पहा इथं आपल्याला पहिल्यांदा प्रश्न नीट समजून घेण्याची गरज आहे, कारण की जोपर्यंत तुम्हाला योग्य पद्धतीने प्रश्न समजणार नाही तोपर्यंत त्याला काही अर्थ असणार नाही. पहिल्यांदा इथं काय म्हटलेलं आहे मूळ प्रश्न तो पहा की मूलभूत अधिकार सामान्यतः राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना संरक्षण देतात. बरोबर आहे की एक प्रकारे मूलभूत हक्क हे राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून, जर का या ठिकाणी राज्याकडून मूलभूत हक्कांचं उल्लंघन होत असेल तर अशा वेळेस या ठिकाणी मूलभूत हक्कांच्या संरक्षणाची जबाबदारी आपल्याकडे सर्वोच्च न्यायालय किंवा उच्च न्यायालयाच्या माध्यमातून विचार घेतली जाते. न्याय व्यवस्था आहे की आपल्या मूलभूत हक्कांचं संरक्षण करत असते आणि म्हणून राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून नागरिकांना हे मूलभूत हक्क जे काय ते संरक्षण देतात. मग खालीलपैकी कोणते अधिकार त्याही पुढे जाऊन, आता या दुसऱ्या प्रश्नाचा विचार या ठिकाणी करा किंवा पहिलं जे आहे ते फक्त विधान दिलेलं आहे आणि मूळ प्रश्न जो काय आहे तो खालीलपैकी कोणते अधिकार इथपासून सुरू होतो. मग आता खालीलपैकी असे कोणते अधिकार की त्याही पुढे जाऊन, कशा पुढे जाऊन, तर एक प्रकारे वरच्या विधानाच्या अनुषंगाने हा उल्लेख पुढे केलेला आहे की त्याही पुढे जाऊन, म्हणजे राज्याच्या अनिर्बंध व्यवहाराच्या दृष्टीने मूलभूत हक्क संरक्षण करतात हे तर आहेच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन मूलभूत हक्क हे जर या ठिकाणी व्यक्तीला इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवत असतील तर असे इतर नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवणारे हक्क कोणते आहेत? प्रश्न नीट आपण समजून घ्यायची गरज आहे की राज्यसंस्थेच्या अनिर्बंध व्यवहारापासून मूलभूत हक्क संरक्षण देतात हे तर आहेच आहे, पण त्याच्याही पुढे जाऊन या ठिकाणी मूलभूत हक्क हे व्यक्तीला
नागरिकांच्या व्यवहारापासून सुद्धा संरक्षण प्रदान करतात. तर असे नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण प्रदान करणारे हक्क कोणते आहेत घटनेमध्ये हे स्पष्ट केलेलं आहे. तर मग खालीलपैकी असे कोणते हक्क आहेत की जे नागरिकांच्या व्यवहारापासून व्यक्तीचं संरक्षण करतात हे आपल्याला शोधायचं आहे. मग आता पहा, कलम 14 कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान. इथं नागरिकांच्या व्यवहाराचा काही संबंध येतो का? कारण की कायद्यापुढे प्रत्येक व्यक्ती समान असल्यामुळे इथं नागरिकांच्या कडून होणाऱ्या व्यवहाराचा तेवढा काही संबंध येत नाही. कलम 15(1) धर्म, जात, वंश, लिंग व जन्मस्थान या आधारावर राज्य या कोणत्याही पातळीवर भेदभाव करू शकत नाही. सामाजिक, आर्थिक, राजकीयदृष्ट्या या ठिकाणी राज्य धर्म, जात, वंश, लिंग आणि जन्मस्थान या आधारावर भेदभाव करू शकत नाही. कलम 15(1). कलम 15(2) यामध्ये मात्र या ठिकाणी नागरिकांच्या व्यवहाराचा संदर्भ जो काय तो स्पष्ट करता येतो की धर्म, जात, वंश, लिंग, जन्मस्थान या दृष्टिकोनातून नागरिकांवर वेगवेगळ्या ठिकाणी जे काही एक प्रकारे सार्वजनिक पातळीवर सोयीसुविधा दिल्या जातात त्या दृष्टिकोनातून या ठिकाणी अपात्रता लागता येऊ शकत नाही किंवा एक प्रकारे या ठिकाणी भेदभाव करता येऊ शकत नाही. म्हणून कलम 15(2) संदर्भ जो काय आहे तो एक प्रकारे नागरिकांच्या व्यवहाराशी आपण जोडू शकतो. त्यानंतर कलम 16 पातळीवर विचार केला तर एखादे पद किंवा एखादी नोकरी प्राप्त करत असताना समानतेची संधी पात्रतेच्या आधारावर हा उल्लेख या ठिकाणी कलम 16 मध्ये केलेला आहे. त्याचा नागरिकांच्या व्यवहाराशी तेवढा संबंध येत नाही. कलम 17 मध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या व्यवहाराचा संबंध येतो का तर इथं अस्पृश्यता पाळणे हा फौजदारी गुन्हा या प्रश्नातून विचार घेतलेला आहे. अस्पृश्यता पाळणे हा शिक्षापात्र अपराध आहे असं या ठिकाणी नागरी हक्क संरक्षण कायदा 1955 नुसार म्हटलं गेलेलं आहे. त्यामुळे नागरिकांच्या व्यवहारातून अशा प्रकारची कृती होऊ शकते की अस्पृश्यता पाळण्याची आणि म्हणून कलम 17चा संबंध सुद्धा या ठिकाणी नागरिकांच्या व्यवहाराशी आपण जोडू शकतो. कलम 22(1) की राज्य जर समजा एखाद्या व्यक्तीला बेकायदेशीरपणे अटक करत असेल तर त्याला अटकेपासून संरक्षण प्राप्त करणारे जे काही 3 हक्क बहाल केलेले आहेत की त्याला कायदेतज्ञाचा सल्ला घेण्याचा हक्क आहे, न्यायालयासमोर 24 तासांच्या आत उभं केलं पाहिजे आणि त्याला अटकेच्या कारणांना जाणून घेण्याचा हक्क आहे. म्हणजे इथं या ठिकाणी नागरिकांच्या व्यवहाराचा काही संबंध आहे का? नाही आहे. कलम 23 मानवी अपव्यापार आणि वेठबिखारीवर प्रतिबंध. तर इथंही पुन्हा या ठिकाणी नागरिकांच्या व्यवहाराचा संबंध येतो कारण की जर का एखादा व्यक्ती एखाद्या व्यक्तीला गुलाम म्हणून वागणूक देत असेल, वेठबिखारी बेसिसवर या ठिकाणी कामासाठी ठेवत असेल किंवा अपव्यापार या ठिकाणी एखाद्या महिलेचा होत असेल तर निश्चितपणाने नागरिकांच्या व्यवहाराचा पुन्हा इथं संबंध येतो. मग आता नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण पुरवणारे हक्क या संबंध याच्यामध्ये कोणते आहेत तर कलम 15(2), कलम 17 आणि कलम 23 की जिथं नागरिकांच्या व्यवहारापासून संरक्षण प्राप्त करण्याच्या दृष्टीने मूलभूत हक्कांचा विचार केला गेला आहे आणि म्हणून CEG हे उत्तर आपल्याला सांगता येऊ शकेल. पर्याय क्रमांक 3 CEG. कशा पद्धतीने हे विस्ताराने आपण पुढे पाहूया. मग आता पहा, कलम 15(2) नुसार कोणत्याही नागरिकावर केवळ धर्म, वंश, लिंग, जात, जन्मस्थान या अर्थावर धर्म, वंश, जात, लिंग आणि जन्मस्थान या किंवा यापैकी कोणत्याही कारणावरून पुढील बाबतीत मी मागाशी काय म्हटलं की सार्वजनिक बाबतीत भेदभाव करता येऊ शकत नाही या धर्म, जात, वंश, लिंग किंवा जन्मस्थान या दृष्टिकोनातून सार्वजनिक बाबतीत. मग सार्वजनिक बाबतीत म्हणजे कोणत्या पुढील बाबतीत तर दुकाने, हॉटेल, सार्वजनिक उपाहारगृहे आणि सार्वजनिक करमणुकीची स्थाने यात प्रवेश किंवा पूर्णतः अथवा अंशतः राज्याच्या पैशाने राखलेल्या किंवा सामान्य जनतेच्या वापरासाठी खास खुल्या केलेल्या विहिरी, तलाव, स्नानघाट, रस्ते आणि सार्वजनिक राबत्याच्या जागा यांचा वापर या दृष्टिकोनातून करण्यासाठी कोणतीही निसमर्थता, दायित्व, निर्बंध वा शर्त, अटी लागू केल्या जाणार नाहीत. कुणावर? नागरिकांवर. म्हणजे कोणताही दुकानदार हा या ठिकाणी धर्म, जात, वंश, लिंग व जन्मस्थान या दृष्टिकोनातून अशा प्रकारची निसमर्थता लादू शकतो का? नाही लादू शकत. किंवा एक प्रकारे शर्त लागू करू शकतो का? लागू करू शकत नाही. मग धर्माच्या आधारावर सुद्धा लागू करू शकत नाही, वांशिक आधारावर सुद्धा लागू करू शकत नाही, जात आधारावर सुद्धा लागू करू शकत नाही, लिंगिक आधारावर सुद्धा नाही आणि जन्मस्थानी आधारावर सुद्धा नाही. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे या कलम 15(2) च्या माध्यमातून नागरिकाच्या व्यवहाराचा प्रश्न उपस्थित होतो, नागरिकाच्या व्यवहाराचा संबंध प्रस्थापित होतो आणि म्हणून एक प्रकारे नागरिकाच्या व्यवहारापासून संरक्षण देणारा हा हक्क आहे असं आपण म्हणू शकतो कलम 15(2) च्या स्तरावर. ऑब्व्हियसली या ठिकाणी कलम 17 मध्ये तर शुद्ध अर्थाने नागरिकांच्या व्यवहाराचा संबंध येतो कारण की अस्पृश्यता आपल्याकडे पूर्वी होती. स्वातंत्र्यपूर्व कालखंडामध्ये उच्चवर्णीय समाजाकडून एक प्रकारे दलित वर्गातील या ठिकाणी अनेक प्रकारच्या व्यक्तींना अशा प्रकारे अस्पृश्य म्हणून डावललं जायचं आणि वेगवेगळ्या प्रकारचे या ठिकाणी तुच्छतेची कामं दिली जायची. किंबहुना त्यांना
अस्पृश्य समजून या ठिकाणी वेगवेगळ्या प्रकारच्या सोयीसुविधापासून नाकारलं जायचं आणि अनेक ठिकाणी त्यांना अपात्र म्हणून घोषित केलं जायचं. म्हणजे कोणत्या अर्थाने, तर त्याचाच उल्लेख या ठिकाणी कलम 17 मध्ये आपल्याला पाहायला मिळतो की कलम 17 नुसार अस्पृश्यता नष्ट करणे, अस्पृश्यतेचे कोणत्याही स्वरूपातील आचरण निषिद्ध करण्यात आले आहे. म्हणजे पूर्णपणाने नष्ट केलेलं आहे, निषिद्ध करण्यात आलेलं आहे. आणि अस्पृश्यतेतून उद्भवणारी कोणतीही निसमर्थता म्हणजे काय, तर अपात्रता, मंदिरात जाण्याबाबतची अपात्रता, सार्वजनिक ठिकाणी पाणी भरण्याबाबतची अपात्रता, तर अशा अनेक प्रकारच्या अपात्रता लादणे हे 1955च्या नागरी हक्क संरक्षण कायद्यानुसार शिक्षापात्र अपराध असेल. त्यामुळे अशी कोणत्याही प्रकारची निसमर्थता किंवा अपात्रता लादता येऊ शकेल का, की अस्पृश्यतेच्या कारणावरून किंवा धार्मिक कारणावरून, वांशिक कारणावरून, जातीच्या कारणावरून किंवा लैंगिक दृष्टिकोनातून किंवा जन्मस्थानाच्या दृष्टिकोनातून लादता येऊ शकणार नाही. तर एक प्रकारे या ठिकाणी कलम 17 मध्ये सुद्धा या नागरिकांच्या व्यवहाराचा संदर्भ आपल्याला सांगता येतो. आणि कलम 23 मध्ये पुन्हा एकदा नागरिकांच्या व्यवहाराचा संदर्भ आपल्याला सांगता येतो. तो म्हणजे कोणता, की कलम 23 नुसार माणसांचा अपव्यापार, वेठबिगारी यांना मनाई. मग माणसांचा अपव्यापार आणि बिगार व त्यासारख्या अन्य स्वरूपातील वेठबिगारीस मनाई करण्यात आलेली आहे. आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार अपराध असेल. कारण की आपल्याकडे आज देखील अनेक प्रकारच्या भागामध्ये अशा प्रकारची वेठबिगारीची पद्धती जी काय आहे ती कुठं ना कुठं पाहायला मिळते. आणि मग त्या माध्यमातून आज देखील एक प्रकारे आर्थिक दृष्टिकोनातून असणाऱ्या कमकुवतपणाचा किंवा मजबुरीचा फायदा जो काय तो घेण्याचा प्रयत्न केला जातो. आणि म्हणून एक आधुनिक स्वरूपाची असणारी वेठबिगारी सुद्धा आज आपल्याला पाहायला मिळते. म्हणजे मी असं म्हणेन की या ठिकाणी अनेक प्रकारच्या कॉल सेंटर्समध्ये काम करणारे जे काही मंडळी असतात, मग ते कॉल सेंटर्समध्ये काम करणारे रात्री पण काम करतात, दिवसा पण काम करतात. पण अशा या परदेशी कंपन्या भारतातच येऊन कॉल सेंटर का स्थापन करतात, कारण की त्यांना भारतात माहिती आहे की कमी पैशात काम करणारे भरपूर लोक आहेत. तर मग यांचा असा उपयोग करून घ्यायला काय हरकत आहे. तर हे सुद्धा एक प्रकारे या ठिकाणी आधुनिक वेठबिगार आहेत असं म्हटलं तरी चालेल. पण एक प्रकारे या ठिकाणी पैसे मिळतात म्हणून ते काम करायला मागं पुढं बघत नाहीत. तर मग अशा प्रकारची ही जी काही वेठबिगारी पद्धती आहे की जी आपल्याला या ठिकाणी विचार घेतलेली आपल्याला पाहायला मिळते या कलम 23च्या सदराखाली, की वेठबिगारीच मनाई करण्यात आलेली आहे. आणि या तरतुदींचे कोणत्याही प्रकारे उल्लंघन करणे हा कायद्यानुसार अपराध असेल हे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर नागरिकांच्या असणाऱ्या व्यवहारावर कलम 23 नुसार सुद्धा विचार केला गेलेला आहे हे आपल्याला स्पष्ट करता येईल. तर अशा पद्धतीने कलम 23, कलम 17 आणि कलम 15(2)च्या माध्यमातून नागरिकांच्या अशा एक प्रकारे व्यवहारांच्या माध्यमातून होणाऱ्या मूलभूत हक्कांचं उल्लंघन याला एक प्रकारे नियंत्रित केलेलं आहे किंवा एक प्रकारे या ठिकाणी संरक्षण पुरवलं गेलेलं आहे हे आपल्याला स्पष्ट करता येऊ शकेल. आणि म्हणून उत्तर सांगता येईल CEG. त्यानंतर पुढे जाण्याच्या आधी आपण एक छोटासा ब्रेक घेऊया. आपल्या ॲपच्या माध्यमातून इंडियन पॉलिटी बाय विकी शिंदे या ॲपच्या माध्यमातून ज्या काही मुख्य परीक्षेच्या अनुषंगाने असणाऱ्या बॅचेस आहेत त्या चालू आहेत आणि एक प्रकारे त्या बॅचेसविषयी थोडक्यात माहिती आपण घेऊया. तर एक लक्षात घ्या की जी काही संयुक्त गट ब गट क पूर्व आणि मुख्य परीक्षेची बॅच आहे ती सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. विशेषतः ही बॅच जी काय आहे ती पूर्व परीक्षेबरोबरच मुख्य परीक्षेला सुद्धा अधिकाधिक उपयोगाची आहे. ज्यांना कोणाला या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून तयारी करायची आहे त्यांच्याकरता ही बॅच आता सध्या आपल्या ॲपवर सुरू आहे. या बॅचची पूर्वीची किंमत या ठिकाणी 1350 रुपये मी ठेवलेली होती, पण अनेक विद्यार्थ्यांच्या मागणीस्तव या ठिकाणी बॅचची किंमत जी काय ती पुन्हा एकदा मी थोडीशी कमी केलेली आहे. कारण की अनेक विद्यार्थ्यांचं असं म्हणणं येतं की या ठिकाणी आम्हाला मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून जी काय बॅच लावायची आहे त्याची असणारी फीस ही थोडीशी अधिक वाटते, ती थोडीशी कमी करण्यात यावी. तर त्याचा विचार करून मी ही फीस जी काय आहे ती आता या बॅचची फक्त 1200 रुपये केलेली आहे. 2400 रुपये टोटल फीस आहे, 50% डिस्काउंटसह फक्त 1200 रुपयामध्ये ही फीस जी काय आहे ती आपल्याला या ठिकाणी द्यावी लागेल आणि त्या माध्यमातून ही बॅच जी काय ती परचेस करता येऊ शकेल. तर गट ब गट क मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून असणारी आपली राज्यव्यवस्थेची पूर्ण जी काही सिलेबसची बॅच आहे की ज्यामध्ये सुधारित अभ्यासक्रमानुसार संपूर्ण बॅचची आखणी किंवा मांडणी केलेली आहे. एकूण 60+ व्हिडिओज आणि प्लस नोट्स आहेत. वॉच टाईम 3 पट आहे. कालावधी किंवा व्हॅलिडिटी आहे 6 महिने. विशेष म्हणजे अभ्यासक्रमामध्ये समाविष्ट असणारे संबंध घटक आणि जे अभ्यासक्रमामध्ये नमूद घटक नाहीत त्या संबंध घटकांचाही विचार या आपल्या बॅचमध्ये केला गेलेला आहे. तर असं नाही की या ठिकाणी फक्त अभ्यासक्रमातलेच घटक आपण त्याच्यामध्ये विचार घेतलेले आहेत, तर त्याचबरोबर या ठिकाणी अभ्यासक्रमात जे नमूद नाही आहेत पण ज्याच्यावर आयोगाकडून प्रश्न विचारले गेलेले आहेत किंवा विचारले जाऊ शकतात अशाही घटकांचा विस्तृत पद्धतीने या एक प्रकारे बॅचमध्ये समावेश केलेला आहे आणि म्हणूनच ही संख्या 60+ व्हिडिओजपर्यंत गेलेली आहे.
तर अशा पद्धतीने या ठिकाणी 1200 रुपयांची असणारी ही बॅच आपल्याला गट ब गट क मुख्य परीक्षा योजनेतून निश्चितच फायदेशीर ठरू शकते राज्यव्यवस्थेच्या पातळीवर. त्यानंतर भारतीय संविधानाच्या आणि राजकारण कायदे या दृष्टिकोनातून जी काही GS2ची बॅच आहे ती सुद्धा या ठिकाणी मी थोडीशी चेंज केलेली आहे. तर एक प्रकारे बहुतांश विद्यार्थ्यांचं असंही म्हणणं येतं की आम्हाला GS2 मधला फर्स्ट पार्ट हवा आहे, काही जण म्हणतात की GS2 मधला सेकंड पार्ट हवा आहे. तर त्यामुळे या ठिकाणी याच्या दृष्टिकोनातून थोडासा बदल मी केलेला आहे. आता ॲक्च्युली आपल्याकडे GS2च्या मध्ये फर्स्ट पार्ट सेकंड पार्ट असं काही नाही आहे, पण या ठिकाणी जो काही सिलेबस आहे तो सिलेबसमध्ये या ठिकाणी घटक क्रमांक 1 पासून घटक क्रमांक 8 पर्यंतचा जो भाग आहे तो जो या ठिकाणी इंडियन कॉन्स्टिट्यूशन किंवा इंडियन पॉलिटिशी रिलेटेड आपल्याला पाहायला मिळतो. आणि दुसरा जो भाग आहे की जो या ठिकाणी लोकप्रशासन किंवा या ठिकाणी सार्वजनिक प्रशासकीय कायदे, सार्वजनिक धोरण, सार्वजनिक सेवा, कृषी, अर्थशास्त्र, तर अशा पद्धतीने जे काही वेगळे घटक नव्याने समाविष्ट केलेले आहेत त्या दृष्टिकोनातून मोडतात. तर मी या ठिकाणी 2 भागात त्याची विभागणी केलेली आहे. एक प्रकारे GS2 पार्ट 1 आणि GS2 पार्ट 2. तर पार्ट 2 संबंधीची जी काही बॅच आहे ती लवकरच आपली सुरू होणार आहे की ज्यामध्ये फक्त नवीन घटकांचा विचार आपण करणार आहोत. जे नवीन घटक या ठिकाणी नव्याने जुलै 2020च्या अंतर्गत या GS2च्या पेपरमध्ये ॲड केलेले आहेत. मग त्यामध्ये भारतीय प्रशासनाचा उगम असेल किंवा कृषीविषयक अर्थशास्त्राच्या दृष्टिकोनातून असणारा धवल क्रांती, हरित क्रांती संबंधीचा भाग असेल किंवा एक प्रकारे या ठिकाणी सार्वजनिक धोरणासंबंधीचा टॉपिक असेल, काही सुसंबद्ध कायद्यामध्ये जे काही नवीन कायदे समाविष्ट केलेले असतील ते असतील किंवा एक प्रकारे लोक प्रशासनाशी संबंधित संकल्पना, सिद्धांत आणि दृष्टिकोन असतील. तर असे जे काही नवीन घटक जे ॲड केलेले आहेत त्या घटकांशी संबंधितच या ठिकाणी पार्ट 2चा GS2 मधला असणारा जो काही पार्ट 2चा भाग आहे तो आपण फक्त नवीन घटकांचा या दृष्टिकोनातून एक बॅच जी काय ती सुरू करणार आहोत. तर ती पण बॅच लवकरच सुरू होणार आहे. मात्र एक प्रकारे GS2 पार्ट 1ची पण बॅच आपली सध्या सुरू आहे. तर या बॅचची फीस आहे फक्त 1300 रुपये. यामध्ये घटक क्रमांक 1 भारताचे संविधान, घटक क्रमांक 1 इथपासून घटक क्रमांक 8 निवडणूक प्रक्रिया इथपर्यंतचा जो काही संबंध भाग आहे म्हणजे जवळपास 50% भाग जो काय आहे तो सिलेबसमधला तो या एक प्रकारे बॅचमध्ये आपल्याला कव्हर केलेला पाहायला मिळतो. तर एक प्रकारे एकूण 80+ व्हिडिओज आणि नोट्सची दृष्टिकोनातून असणारी ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे, व्हॅलिडिटी 8 महिने आहे. तर एक प्रकारे फक्त 1300 रुपयामध्ये ही संपूर्ण GS2 पार्ट 1ची जी काही बॅच आहे ती आपल्याला प्राप्त होऊ शकते फक्त 1300 रुपयाच्या फीसमध्ये. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण यांच्याविषयी एन्क्वायरी करू शकता. त्याचबरोबर ज्यांना कोणाला या ठिकाणी फक्त GS2 असो किंवा गट ब गट क मुख्य परीक्षा या दृष्टिकोनातून या ठिकाणी नोट्स हव्यात, PDF नोट्स हव्यात, तर त्यांच्या दृष्टिकोनातून सुद्धा आपले PDF नोट्स बॅच अवेलेबल आहेत. आपल्या ॲपवर GS2च्या संपूर्ण सिलेबसच्या अनुषंगाने असणाऱ्या ज्या काही नोट्स आहेत त्या नोट्सच्या दृष्टिकोनातून असणारी PDF नोट्स बॅच सध्या सुरू आहे. केवळ 1500 रुपयांच्या फीसमध्ये सर्व GS2च्या संबंध घटकांच्या PDF नोट्स आपल्याला अवेलेबल होतील आणि केवळ 1500 रुपयांच्या या फीसमध्ये आपण संपूर्ण GS2चा पेपरच्या संबंध नोट्स जे काय त्या प्राप्त करू शकता. एकूण 100+ PDF फाईल्स आहेत, सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणेच नोट्स आहेत आणि PDF डाउनलोड करून तुम्हाला प्रिंट काढता येऊ शकेल. एवढंच नव्हे तर या ठिकाणी गट ब गट क मुख्य परीक्षेची सुद्धा या ठिकाणी आपली PDF नोट्स बॅच सध्या सुरू आहे. ही बॅच पण फक्त 540 रुपयामध्ये आपल्याला अवेलेबल आहे. मुख्य परीक्षेच्या सर्व सुधारित अभ्यासक्रमानुसार नोट्स आहेत. सुधारित अभ्यासक्रमाप्रमाणेच या ठिकाणी सर्व प्रकारच्या नोट्सचा समावेश करून जवळपास एकूण 40 PDF फाईल्सच्या स्तरावर ही बॅच आहे. घटकनिहाय प्रश्न विश्लेषणाचाही संदर्भ याच्यामध्ये आपल्याला सांगता येऊ शकेल आणि PDF डाउनलोड करून सुद्धा प्रिंट काढता येऊ शकेल. तर एक प्रकारे या दोन्ही बॅचेस फक्त आणि फक्त PDF नोट्स बॅचेस आहेत, याच्यामध्ये व्हिडिओज अवेलेबल नाही आहेत. तर त्यामुळे याही दृष्टीतून आपण एन्क्वायरी करत असाल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर एन्क्वायरी करू शकता. जाऊया पुढच्या प्रश्नाकडे. यादी क्रमांक 1 ची यादी क्रमांक 2शी जुळणी करा. यादी क्रमांक 1 भारतीय संग्रहालयाचे वर्णन आणि यादी क्रमांक 2 विद्वान. आणि मग भारतीय संग्रहालयाच्या वर्णनाशी संबंधित या ABCD पर्यायामध्ये संघराज्याविषयीचं वर्णन कशा पद्धतीने केलेलं याचा उल्लेख केलेला आहे आणि यादी क्रमांक 2 मध्ये विद्वानांची नावं दिलेली आहेत. तर मित्रांनो ते लक्षात घ्या की अशा प्रकारचा प्रश्न बऱ्याच वेळा आयोगाकडून विचारलेला आहे, पूर्व परीक्षेत पण विचारलेला आहे, मुख्य परीक्षेत पण विचारलेला आहे. तर त्यामुळे जसं मी मगाशी म्हटलं की उद्देश पत्रिकेविषयी जी काही वेगळ्या प्रकारची विधानं किंवा वेगळ्या प्रकारची मतं वेगळ्या विचारवंतांनी मांडलेली आहेत, विद्वानांनी मांडलेली आहेत, तशाच पद्धतीने भारतीय संघराज्याविषयीची जी काही वेगळ्या विद्वानांनी मतं मांडलेली आहेत त्याचाही आपण विसर पडता कामा नये. त्याचाही आपण या ठिकाणी अभ्यास करणं अपेक्षित आहे. त्याचाही या ठिकाणी आपण संदर्भ लक्षात ठेवण्याची गरज आहे. तर मग इथं या ठिकाणी काय म्हटलेलं पहा, एकात्मतेकडे कल असलेले संघराज्याचे स्वरूप, अर्धसंघराज्य, कमालीचे संघराज्य आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य. तर एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य याचा संदर्भ KV राव, ॲपलबी, कॉलेज ॲपलबी, CH अलेक्झांड्रोविच की
प्राध्यापक D.N. बॅनर्जी या कोणत्या नावापैकी या ठिकाणी जोडता येऊ शकतो? तर एकात्मतेकडे कल असलेले संघराज्याचे स्वरूप किंवा एकात्मतेकडे झुकलेले संघराज्याचे स्वरूप हे संदर्भ जे काय आहे त्या ठिकाणी D.N. बॅनर्जी यांच्या दृष्टिकोनातून सांगता येतो, कारण की त्यांनी भारतीय संघराज्याचं वर्णन या पद्धतीने केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. अर्ध संघराज्याचा विचार जर करायचा झाला तर या ठिकाणी तो संदर्भ सांगता येईल, तो म्हणजे पर्याय क्रमांक 3 C.H. अलेक्झांड्रोविच यांनी भारतीय संघराज्याचा विचार अर्ध संघराज्य या पद्धतीने केलेला आहे. कमालीचे संघराज्य याचा विचार करायचा झाला तर पॉल H. ॲपलबी अमेरिकन प्रशासकीय विचारवंत म्हणून त्यांचा विचार करतो शकतो. अमेरिकेतल्या प्रशासकीय क्षेत्रात तज्ज्ञ असणारे व्यक्ती पॉल H. ॲपलबी यांनी कमालीचे संघराज्य स्वरूप असं या ठिकाणी भारतीय संघराज्याचं वर्णन केलेलं आहे. आणि केंद्रीकरण झालेले संघराज्य असा उल्लेख K.V. राव यांच्या माध्यमातून केला गेलेला आहे भारतीय संघराज्याच्या बाबतीत. तर त्यामुळे या ठिकाणी एचा संदर्भ या ठिकाणी 4च्या पर्यायाशी जोडता येऊ शकतो. बीचा संदर्भ 3शी, सीचा संदर्भ 2शी आणि डीचा जो आहे तो 1शी. या अर्थाने 4, 3, 2, 1 असा पर्याय आपल्याला या ठिकाणी पर्याय क्रमांक 1 मध्ये पाहायला मिळतो. तर त्यामुळे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 1. माझं केवळ या ठिकाणी या व्यक्तींनीच भारतीय संघराज्याविषयी अशा प्रकारची मतं व्यक्त केलेली आहेत अशातला भाग नाही, तर इतरही अनेक प्रकारचे विद्वान आहेत की ज्यांनी भारतीय संघराज्याविषयी वेगवेगळ्या प्रकारचं मत व्यक्त केलेलं आपल्याला पाहायला मिळेल. तर त्या दृष्टिकोनातून सुद्धा संदर्भ मी इथे दिलेला आहे. भारतीय संविधानाने संघराज्य प्राणीचा स्वीकार केलेला आहे, पण भारतीय संविधानात भारत हे संघराज्य आहे असा कुठेही उल्लेख नाही आहे. का तर या ठिकाणी संविधानाच्या कलम 1 मध्ये या ठिकाणी इंडिया अर्थात भारत राज्यांचा संघ म्हणजेच इंडिया दॅट इज भारत शॅल बी युनियन ऑफ स्टेट्स असा उल्लेख आहे. आणि मुळात भारताच्या बाबतीत विचार करायचा झाला तर भारताने संघात्म स्वरूप स्वीकारलेले आहे की एकात्म या बाबतीत या ठिकाणी संविधानाच्या निर्मितीपासूनच वाद आहे. आणि म्हणून या ठिकाणी विविध विचारवंतांनी भारतीय संघराज्याविषयी वेगवेगळ्या प्रकारची मतं मांडलेली पाहायला मिळतात. मग जसं या संबंध वेगवेगळ्या विचारवंतांनी वेगवेगळ्या प्रकारच्या पद्धतीने भारतीय संघराज्याविषयी मत मांडलेलं आहे, तसंच या ठिकाणी याही बाबतीत आपल्याला इतरही मतांचा विचार करता येऊ शकेल. जसं K.C. व्हियर यांनी भारत हे एक प्रकारे एकात्म राज्य आहे, त्यात संघ राज्याची नाममात्र लक्षणे आहेत, यामुळे भारताचे संविधान संघात्मक कमी आणि एकात्म जास्त आहे असं उल्लेख केलेला आहे भारतीय संघराज्याविषयी, की भारत हे एकात्म राज्य आहे त्यात संघराज्याची नाममात्र लक्षणे आहेत, यामुळे भारतीय संविधान हे संघात्मक कमी आणि एकात्म जास्त आहे. जसं मी N. बॅनर्जीचा उल्लेख मागाशी केला होता की एकात्मतेकडे कल असलेले संघराज्य स्वरूप, तर तोच इथंही आपल्याला पाहायला मिळेल की भारतीय संविधानाचे स्वरूप हे संघात्मक आहे पण ते एकात्मतेकडे झुकलेले आहे. तर या अर्थाने D.N. बॅनर्जी यांनी उल्लेख केलेले D.D. बसू भारतामधले विधिज्ञ आणि एक प्रकारे प्रसिद्ध असे घटनातज्ञ. तर D.D. बसू यांचं म्हणणं आहे की भारताचे संविधान पूर्णपणे एकात्म आणि पूर्णपणे संघात्मक देखील नसून ते त्या दोघांचे मिश्रण आहे. म्हणजे पूर्णपणे एकात्मही नाही आहे, पूर्णपणे संघात्मक देखील नाही आहे, तर ते त्या दोघांचे मिश्रण आहे असं D.D. बसू यांचं मत आहे. सर आयव्हर जेनिंग्ज प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. सर आयव्हर जेनिंग्ज यांनी प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य असा उल्लेख केलेला आहे. जसं या ठिकाणी केंद्रीकरण झालेले संघराज्य K.V. राव यांनी जसं उल्लेख केलेला आहे, तशाच प्रकारचं मत या ठिकाणी सर आयव्हर जेनिंग्ज यांनी पण मांडलेलं आहे की प्रबळ केंद्रीकरणाची प्रवृत्ती असलेले संघराज्य. आणि ग्रॅन्युअल ऑस्टिन हे सुद्धा एक अमेरिकन इतिहासकार की ज्यांनी एक प्रकारे भारतीय राज्यघटनेविषयी लिहिलेलं महत्त्वपूर्ण पुस्तक आहे नेशन कॉन्स्टिट्यूशन, इंडियन कॉन्स्टिट्यूशन, नेशन कॉन्स्टिट्यूशन, भारताची राज्यघटना राष्ट्राची कोनशिला नावाचं एक महत्त्वपूर्ण संदर्भ ग्रंथ ग्रॅन्युअल ऑस्टिननी लिहिलेला आहे. तर त्या आधारावर आपण विचार केला तर या ठिकाणी ग्रॅन्युअल ऑस्टिननी सुद्धा भारतीय संघराज्याविषयी काय मत मांडलेलं आहे की एकात्म किंवा अद्भुत प्रकारचे संमिश्र राज्य असं ग्रॅन्युअल ऑस्टिन यांनी या भारतीय संघराज्याविषयी मत मांडलेलं आहे. तर या संबंध वेगवेगळ्या मतांविषयी सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यामुळे या विद्वानांच्या मताचा तर विचार आपण करावा, पण त्याचबरोबर याही विद्वानांच्या मतांचा विचार आपण करणं अपेक्षित आहे, कारण की याच्यावर सुद्धा आयोगाने प्रश्न विचारलेले आहेत. त्यानंतर पुढचा प्रश्न विधान ए, भारतीय राज्यघटनेच्या कलम 368व्या कलमानुसार घटनावस्थेची प्रक्रिया नमूद करण्यात आली आहे. कारण आर, भारतीय राज्यघटनेत घटनावस्थेची विविध पद्धती सांगितल्या आहेत. पर्यायी उत्तरे ए आणि आर दोन्ही बरोबर आहेत. आर हे ए चे अचूक स्पष्टीकरण आहे. ए आणि आर बरोबर आहेत. आर हे ए चे स्पष्टीकरण नाहीये. ए आणि ए बरोबर आहे, आर चूक आहे. आर बरोबर आहे, ए चूक आहे. तर मग आता पहा की भारतीय राज्यघटनेच्या 368व्या कलमानुसार घटनावस्थेची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. तर हे विधान बरोबर आहे, यात काही चूक नाहीये, हे विधान बरोबर आहे.
कारण आर भारतीय राज्यघटनेत घटनास्थेची विविध पद्धती सांगितल्या आहेत, तर ऑब्व्हियसली या ठिकाणी कलम 368 नुसार दोन प्रक्रियांचा किंवा दोन पद्धतींचा उल्लेख घटनास्थेच्या रचनातून घटनेमध्ये केलेला आपल्याला पाहायला मिळतो. त्यामुळे या ठिकाणी विविध पद्धती सांगितलेल्या आहेत, हेही विधान या ठिकाणी बरोबर आहे. मग आता कारण विधानाचे योग्य स्पष्टीकरण आहे का, जे काही पर्याय क्रमांक 1 मध्ये उल्लेख केलेला आहे की दोन्ही बरोबर आणि आर हे याचं अचूक स्पष्टीकरण आहे किंवा बरोबर स्पष्टीकरण आहे, तर आहे का, तर नाहीये. का, कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 368 घटनेच्या 368 कलमानुसार घटनास्थेची प्रक्रिया नमूद करण्यात आलेली आहे. तर आपल्याकडे घटनेमध्ये घटनास्थेची प्रक्रिया कलम 368 नुसार नमूद करण्यात आलेली आहे. ती का नमूद करण्यात आलेली आहे, तर भारतामध्ये जे काही सामाजिक आर्थिक राजकीय बदल होणार आहेत त्या बदलानुसार आपल्या घटनेमध्ये सुद्धा दुरुस्ती किंवा संशोधन होण्याची गरज असते आणि बदलत्या समाजव्यवस्थेनुसार घटनेमध्ये सुद्धा चेंज झाली पाहिजेत. या अनुषंगाने ही घटनास्थेची प्रक्रिया किंवा घटनास्थेची कन्सेप्ट जी काय ती भारतीय राज्यघटनेमध्ये कलम 368 नुसार स्पष्ट केलेली आहे. आणि म्हणून एक प्रकारे खालचं कारण हे त्या दृष्टिकोनातून लागू होतं का, नाही आहे. का लागू होत नाही, का तर या ठिकाणी भारतीय राज्यघटनेमध्ये घटनास्थेचा संदर्भ जो काय आहे तो बदलत्या समाजानुसार विचार घेतलेला आहे. मग इथं कारण जे दिलेलं आहे की भारतीय राज्यघटनेत घटनास्थेची विविध पद्धती सांगितलेल्या आहेत हे बरोबर आहे, पण ते वरच्या विधानाचं कारण होऊ शकत नाही. आणि म्हणून दोन्ही बरोबर आहेत, मात्र आर हे एचे योग्य स्पष्टीकरण नाहीये. म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 2. माझा पहा घटनास्थी प्रक्रियेची वैशिष्ट्ये. जेव्हा आपण भारतीय राज्यघटनेच्या एकंदरीत घटनास्थी प्रक्रियेच्या बाबतीचा विचार करतो तेव्हा भारतीय राज्यघटनेच्या घटनास्थी प्रक्रिया याची वैशिष्ट्ये कोणती आहेत तेही आपल्याला माहिती असले पाहिजे, किंवा कोणकोणत्या प्रकारच्या वैशिष्ट्यांवर आधारित भारताची राज्यघटना दुरुस्ती विचार घेतलेली आहे कलम 368 नुसार. तर एक प्रकारे भारतीय घटनास्थेची विषयीचे अधिकार कलम 368 नुसार संसदेला दिले आहेत. घटनास्थेचे अधिकार हे भारतीय राज्यघटनेमध्ये कोणाला दिले आहेत, तर संसदेला दिलेले आहेत. कलम 368 नुसार दोन प्रकारच्या घटनास्थी प्रक्रियांची तरतूद घटनेमध्ये केलेली आहे कलम 368च्या सदराखाली. दोन्ही प्रक्रियांची तरतूद विशेष बहुमताने केलेली आहे. म्हणजे कलम 368 मध्ये जी काही दोन प्रक्रियांची तरतूद केलेली आहे, दोन पद्धतींची तरतूद केलेली आहे, ती दोन्ही प्रक्रियांची तरतूद विशेष बहुमताने केलेली आहे किंवा दोन्ही पद्धतींचा संदर्भ विशेष बहुमतानेच आपल्याला पाहायला मिळतो. संसदेचं विशेष बहुमत किंवा संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेचे विशेष बहुमत प्लस निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळ मान्यतेनुसार होणारी घटना असते. असं हे या ठिकाणी दोन प्रक्रियांचं स्वरूप जे काय आहे ते कलम 368 मध्ये आपल्याला पाहायला मिळतं. तर त्यामुळे या ठिकाणी हे एक वैशिष्ट्य सांगता येतं. घटनेतील काही भागाची दुरुस्ती ही साध्या बहुमताने केली जाते, तर काही भागांची दुरुस्ती ही विशेष बहुमताने केली जाते. आता जेव्हा या ठिकाणी घटनेतील काही तरतुदी ज्या आहेत की ज्याची साध्या बहुमताने दुरुस्ती केली जाते, ती साध्या बहुमताने का केली जाते, तर काही तरतुदी या कमी महत्त्वाच्या असल्याने, काही तरतुदी या घटनेतल्या कमी महत्त्वाच्या असल्याने त्यांच्या दुरुस्तीसाठी साध्या बहुमताच्या पद्धतीचा वापर केला जातो. आणि मग अशा कोणत्या गोष्टी आहेत की ज्या कमी महत्त्वाच्या असल्याने त्यांच्याकरता साध्या बहुमताच्या पद्धतीचा वापर केला जातो, तर घटक राज्याचं नाव बदलणं असेल, नवे घटक राज्य तयार करणं असेल, किंवा संसद सदस्यांच्या वेतनाच्या रचनेत असणारा भाग असेल, वेतन परिषद निर्माण किंवा नष्ट करण्याच्या रचनेतून असणारा भाग असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तरतुदींकरता या ठिकाणी साध्या बहुमताने जो आहे तो एक प्रकारे दुरुस्ती करण्याचा विचार केला जातो. मात्र घटनेतील असे काही महत्त्वाचे या ठिकाणी तरतुदी आहेत की ज्यांच्याविषयी दुरुस्ती करत असताना या दोन प्रक्रियांच्या स्तरावर विचार केला जातो, संसदेच्या विशेष बहुमताने आणि संसदेचं विशेष बहुमत प्लस निम्म्या घटक राज्यांच्या विधिमंडळ मान्यतेने. मग त्यामध्ये राष्ट्रपतीच्या रचनेतून असणाऱ्या तरतुदी असतील किंवा एक प्रकारे या ठिकाणी केंद्राच्या संबंधांच्या पातळीवर असणाऱ्या संघसूची, राज्यसूची, समवर्तीसूची रचनेतून असणाऱ्या तरतुदी असतील. म्हणजे थोडक्यात काय तर एक प्रकारे ज्याच्यामध्ये संघ राज्याशी संबंधित असणाऱ्या तरतुदी आहेत अशा तरतुदींच्या बाबतीत बदल करत असताना किंवा दुरुस्ती करत असताना या दोन्ही प्रक्रियांचा संदर्भ जो काय तो महत्त्वपूर्ण ठरतो. आणि म्हणून एक प्रकारे साध्या बहुमताने होणाऱ्या दुरुस्त्या घटनास्थी म्हणून गणल्या जात नाहीत, मोजल्या जात नाहीत. हे आपल्याकडे या ठिकाणी घटनेमध्ये कलम 4च्या स्तरावर संदर्भ आपल्याला पाहायला मिळतो की साध्या बहुमताने होणाऱ्या घटनास्थ्या या ठिकाणी एक प्रकारे गणल्या जात नाहीत किंवा त्यांना घटनास्थी समजल्या जात नाही. आणि संसदेबरोबरच घटक राज्यांनाही काही बाबतीत घटनास्थीला संमती देण्याचे अधिकार दिलेले आहेत, जसं मी मगाशी म्हटल्याप्रमाणे या कलम 368च्या स्तरावर. त्यानंतर भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो. आता पहा, प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेतून खालीलपैकी कोणकोणता अर्थ ध्वनित होतो.
बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. बाह्य हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो. संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. पर्याय उत्तरे बी, सी आणि डी, ए, बी आणि सी, ए, सी आणि डी, ए, बी आणि डी. माझा पा एक एक विधान आपण सार्वभौमत्वाच्या पातळीवर विचार घेऊया. पण पहिल्यांदा आपल्याला हेही माहिती असलं पाहिजे की सार्वभौमत्व म्हणजे नेमकं काय. बहुतांश विद्यार्थ्यांना या ठिकाणी हे माहीत असतं किंवा भारत हा एक सार्वभौम देश आहे, पण सार्वभौमत्व म्हणजे काय याचा संदर्भ आपल्याला माहिती नसतो. आता समजा मी जर असं विचारलं की तुम्ही सार्वभौम आहात का, तुम्ही पूर्ण अर्थाने सार्वभौम आहात का, एक या ठिकाणी घरातला किंवा कुटुंबातला एक सदस्य या नात्याने तुम्ही पूर्ण सार्वभौम आहात का, तर आपल्याला तसं म्हणता येऊ शकणार नाही की आपण पूर्ण सार्वभौम आहोत. का? कारण की पूर्ण सार्वभौमत्वाचा अर्थ कसा होतो की सर्व प्रकारचे निर्णय स्वतःहून घेण्याचं स्वातंत्र्य त्या व्यक्तीला जेव्हा प्राप्त होतं तेव्हा तो पूर्ण सार्वभौमत्वाच्या पातळीवर विचार घेतला जाऊ शकतो. आज भारत हा पूर्णपणे सार्वभौम आहे. का? कारण की तो बाह्य सत्तेच्या प्रभावाखाली नाही आहे. जसं आपण या ठिकाणी म्हणू शकतो की एक प्रकारे पाकिस्तानच्या बाबतीत जर म्हणायचं झालं तर पाकिस्तान हा या ठिकाणी सार्वभौम देश आहे असं म्हणायला धाडस लागतं. पाकिस्तान हा सार्वभौम देश आहे असं म्हणायला धाडस का लागतं? कारण की पाकिस्तान डिपेंड ऑन 3 एज असं या ठिकाणी म्हटलं जातं. पाकिस्तान डिपेंड ऑन 3 एज. 3 एज असं का म्हटलं जातं? का त्यातला पहिला ए जो आहे तो आहे अमेरिका. दुसरा जो ए आहे तो म्हणजे आर्मी. तिसरा जो ए आहे तो त्यांचा अल्लाह. म्हणजे अल्लाह, अमेरिका आणि आर्मी या बेसिसवर पाकिस्तानचं संबंध जे काय राजकारण आहे ते चालतं. आणि म्हणून या ठिकाणी पाकिस्तानला पूर्ण अर्थाने सार्वभौम देश म्हणायचं म्हटलं तर धाडस लागतं. तसं भारताचं आहे का? भारताचं तसं नाही आहे. भारत हा बाह्य सत्तेवर अवलंबून नाही आहे किंवा बाह्य सत्तेच्या नियंत्रणाखाली नाही आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी या संदर्भानुसारच म्हणजे सार्वभौमत्वाचा अर्थ आपण कोणत्या अर्थाने घेण्याची गरज आहे किंवा भारत हा पूर्णपणे बाह्य सत्तेच्या नियंत्रणापासून मुक्त आहे. कधी काळी ब्रिटिशांची भारतावर सत्ता होती तेव्हा भारत हा पूर्णपणे सार्वभौम असं म्हणता येऊ शकत नव्हतं. आजही या ठिकाणी आपण कॉमनवेल्थ देशांचे सदस्य आहोत म्हणून या ठिकाणी आपण असं म्हणू शकत नाही किंवा कॉमनवेल्थचे आपण सदस्य आहोत म्हणून कॉमनवेल्थच्या बेसिसवर आपण सार्वभौम नाही आहेत असं नाही आहे. आपण कॉमनवेल्थचे जरी सदस्य असलो, राष्ट्रकुल देशांचे जरी सदस्य असलो तरी सुद्धा आपण या ठिकाणी पूर्णपणे सार्वभौम आहोत. कारण की आता भारतावर कोणत्याही प्रकारे ब्रिटनची सत्ता हे नियंत्रित करू शकत नाही आणि म्हणून या ठिकाणी भारत हा पूर्णपणे सार्वभौम आहे. अंतर्गत आणि बाह्य बाबतीत सर्व प्रकारचे निर्णय घेण्याचे स्वातंत्र्य हे भारतीय जनतेला आहे आणि म्हणून या ठिकाणी भारत हा पूर्णपणे सार्वभौम आहे. भारताच्या जनतेला आपलं सरकार निवडण्याचं पूर्ण स्वातंत्र्य आहे. याही दृष्टीने भारत हा पूर्णपणे सार्वभौम आहे असं म्हणायला जागा उरते. आणि म्हणून एक प्रकारे एक लक्षात घ्या की बाह्य सत्तेच्या हस्तक्षेपाविना भारत स्वतःशी निगडीत निर्णय घेऊ शकतो व रद्द करू शकतो हे विधान लागू पडतं सार्वभौमत्वाच्या संकल्पनेला. त्यातून सार्वभौमत्वाचा अर्थ त्वरित होतो. संघ आणि घटक राज्ये दोन्ही सार्वभौम आहेत तर हे विधान मात्र या ठिकाणी चुकीचं आहे. सार्वभौमत्वाच्या भारताच्या पातळीवरच्या संकल्पनेचा विचार करता किंवा भारतीय संविधानाच्या प्रास्ताविकेतील सार्वभौमत्वाच्या संकल्पनेचा विचार करता हे विधान चुकीचं का आहे? कारण की भारतामध्ये घटक राज्ये सार्वभौम आहेत असं म्हणणं चुकीचं आहे. भारतामध्ये घटक राज्ये सार्वभौम नाही आहेत. का? कारण की भारतातल्या कोणत्याही घटक राज्याला अमेरिकेतल्या घटक राज्याप्रमाणे अमेरिकेतून बाहेर पडण्याचा अधिकार आहे. अमेरिकेतून बाहेर पडण्याचा जसा अधिकार अमेरिकेतल्या घटक राज्यांना आहे तसं भारतातल्या कोणत्याही घटक राज्याला भारतातून बाहेर पडण्याचा अधिकार नाही आहे. आणि त्या अर्थाने भारतातील कोणतंही घटक राज्य हे सार्वभौम नाही आहे. कारण की भारतातल्या संबंध घटक राज्यांवर केंद्र सरकारचं असणारं नियंत्रण या दृष्टीतून भारत हा भारताच्या स्तरावर या ठिकाणी सार्वभौम आहे असं आपण म्हणू शकतो. देश पातळीवर सार्वभौम आहे असं म्हणू शकतो. पण घटक राज्य स्तरावर कोणतेही घटक राज्य हे सार्वभौम आहे असं आपल्या म्हणायला जागा उरत नाही. का? कारण की घटक राज्यांवर केंद्र सरकारचं असणारं पूर्ण नियंत्रण हे आजही आपल्याला पाहायला मिळतं. कधी काळी तो प्रयत्न या ठिकाणी खलिस्तानीवादी चळवळीच्या माध्यमातून पंजाबच्या स्तरावर झालेला होता. कधी काळी हा प्रयत्न या ठिकाणी दक्षिणात्य राज्यांच्या स्तरावर सुद्धा तामिळनाडूच्या रचनातून किंवा द्रविडनायन राज्याच्या रचनातून घेता गेलेला होता. पण त्या संबंध प्रयत्नांना या ठिकाणी एक प्रकारे आपल्याकडे केंद्र सरकारच्या नियंत्रणाच्या स्तरावर हाणून पाडलं गेलं आणि त्यामुळे कोणताही भूभाग जो आहे किंवा कोणताही घटक राज्य जे आहे ते स्वतःच्या पातळीवर या ठिकाणी स्वतःला सार्वभौम असं समजू शकत नाही. कारण की आपल्याकडे अमेरिकन घटनेप्रमाणे किंवा अमेरिकेतल्याप्रमाणे प्रत्येक देशाची प्रत्येक घटक राज्याची स्वतःची घटना आहे का? नाही आहे.
प्रत्येक घटकराज्याचं स्वतंत्र नागरिकत्व आहे का? नाही आहे. प्रत्येक घटकराज्याची स्वतंत्र असं न्यायव्यवस्था आहे का? नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी कोणतंही घटकराज्य या ठिकाणी पूर्णपणे सार्वभौम आहे असं आपण म्हणू शकत नाही. जसं आपण अमेरिकेच्या स्तरावर संघराज्य प्रणालीमध्ये विचार घेऊ शकतो तसं भारताच्या स्तरावर आपलं म्हणता येऊ शकत नाही. का तर कोणत्याही घटक राज्याला एक प्रकारे एवढं स्वातंत्र्य नाही किंवा एवढं स्वायत्ता नाही आहे की ते या ठिकाणी भारताच्या बाहेर पडून स्वतंत्र पद्धतीने आपलं अस्तित्व प्राप्त करू शकतील किंवा निर्माण करू शकतील. आणि म्हणून या ठिकाणी एक प्रकारे संघ आणि घटक राज्य दोन्ही सार्वभौम आहेत. तर यामध्ये संघ सार्वभौम आहे असं म्हणायला जागा उरते, पण घटक राज्य सार्वभौम आहेत असं म्हणायला जागा उरत नाही. आणि म्हणून हे विधान चुकीचं आहे. भारताचा संघ परकीय भूप्रदेश हस्तक्षेप करू शकतो, तर हे विधान बरोबर आहे की भारताचा संघ हा परकीय भूप्रदेश हस्तगत करू शकतो आणि तो आपल्याकडे केला गेलेला सुद्धा आहे. सिक्कीमसारखा भूप्रदेश की जो आपण भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे एक प्रकारे जोडलेला आहे, किंवा इतर अनेक प्रकारचे असे भूप्रदेश की जे भारत स्वतंत्र झाल्यानंतर आपल्याकडे संस्थानिकांच्या पातळीवर या ठिकाणी ॲड झालेले सुद्धा आपल्याला पाहायला मिळतात. तर त्या संबंध अर्थाने जर विचार केला तर भारत हा संघ या अर्थाने परकीय भूप्रदेश जो काय तो हस्तगत करू शकतो. भारताच्या संघाकडे राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचे अधिकार आहेत. भारतीय राज्यघटनेतल्या कलम 3 किंवा कलम 2, 3, 4 मधल्या ज्या काही तरतुदी आहेत तर त्या तरतुदींचा विचार करता या ठिकाणी निश्चितपणे आपल्याला म्हणता येऊ शकेल की भारताचा संघ जो काय आहे तो या ठिकाणी राष्ट्रीय भूप्रदेशात फेरफार करण्याचा अधिकार ठेवू शकतो. एका घटक राज्यातून नवीन घटक राज्याची निर्मिती करण्याचा सुद्धा आपल्याकडे अधिकार आहे. आणि त्यामुळे या ठिकाणी हे सार्वभौमत्वाच्या पातळीवरचं असणारं विधान संकल्पनेच्या दृष्टीने लागू पडतं. म्हणून बी विधान सोडलं तर A, C, D ही तिन्ही विधानं प्रास्ताविकेतील सार्वभौम या संकल्पनेच्या दृष्टीतून त्याचा अर्थ ध्वनित करणारी विधानं आहेत हे सांगता येऊ शकेल. आणि म्हणून पर्याय क्रमांक 3 हे उत्तर आपलं स्पष्ट करता येईल. माझा सार्वभौमत्व याचा ज्यावेळेस आपण विचार करतो तेव्हा लोकांकडे अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचे निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार सार्वभौमत्वामध्ये प्राप्त होतो. भारतीय जनतेला अंतर्गत आणि बाह्य स्वरूपाचे सर्व निर्णय घेण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. आणि म्हणूनच आपल्याकडे दर 5 वर्षांनी होणाऱ्या लोकसभा निवडणुकांच्याद्वारे आपण एखाद्या नवीन सरकारला स्थापन करू शकतो. या दृष्टीने आपले भारतीय जनता ही आपल्या सरकारला निवडून देण्याचं स्वातंत्र्य विचार घेऊ शकतं. या अर्थाने आपण एक प्रकारे सार्वभौम आहोत असं म्हणायला जागा उरते. एवढंच नव्हे तर कोणतीही बाह्य सत्ता भारताच्या शासनावर नियंत्रण ठेवू शकत नाही. मग ती या ठिकाणी अमेरिकेसारखी असो, रशियासारखी असो किंवा ब्रिटनसारखी असो किंवा कोणत्याही प्रकारची बाह्य सत्ता ही भारताच्या शासन यंत्रणेवर नियंत्रण ठेवू शकत नाही. याही अर्थाने भारताचं सार्वभौमत्व हे सिद्ध होतं. पुढचा प्रश्न पाहण्याआधी या ठिकाणी आणखीन एक ब्रेक घेऊन आपण आपल्या एक प्रकारे इंडियन पॉलिटी बाय व्हेकेशन डे ॲपच्या माध्यमातून चालणाऱ्या विभिन्न बॅचेसविषयीची थोडक्यात माहिती घेऊया. तर मित्रांनो या ठिकाणी मुख्य परीक्षेच्या दृष्टीने ही पण जो सिलेबस आपल्याला आहे तोही फायदेशीर आहे. आणि विशेष म्हणजे या ठिकाणी ही बॅच पण आपल्याला एक प्रकारे फायदेशीर आपल्याला ठरू शकते. कोणती बॅच? तर पंचायत राज आणि नागरी सुशासन स्पेशल बॅच की जी या ठिकाणी 70% डिस्काउंटसह फक्त 300 रुपयाच्या किमतीमध्ये आपली सध्या सुरू आहे. 19+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. कारण की गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा या ठिकाणी स्थानिक स्वराज्य संस्था हा जो काही टॉपिक आहे तो आपल्याला विचारात घेतला गेलेला आहे. तर त्या अनुषंगाने ही संबंध बॅच जी काही ते आपल्याला निश्चितच फायदे ठरू शकेल. एवढंच नव्हे तर राज्यसेवा मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा एक प्रकारे ग्रामीण आणि नागरी स्थानिक स्वराज्य संस्था आणि जिल्हा प्रशासन या सर्व प्रकारचा सिलेबस जो काय तो आपल्याला आहे. तर त्या दृष्टीने सुद्धा हा बॅचचा फायदा आपल्याला होऊ शकतो. एवढंच नव्हे तर गट ब गट क मुख्य परीक्षेमध्ये सुद्धा भारतीय राज्यघटनेची ठळक महत्त्वपूर्ण कलमे अशा दृष्टीने स्वतंत्र असा टॉपिक आहे. तर त्याही बाबतीत या ठिकाणी ही घटनावस्तू आणि कलमे स्पेशल बॅच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. कलमे आणि घटनावस्तूविषयीचे कोणतेही मार्क्स जर आपले जाऊ द्यायचे नसतील तर निश्चितपणे ही बॅच आपल्याला फायदेशीर ठरू शकते. फक्त 100 रुपयाच्या फीसमध्ये या बॅचमध्ये सर्व प्रकारच्या महत्त्वाच्या घटनावस्ती आणि कलमांचं विश्लेषण आपल्याला पाहायला मिळेल. घटनावस्ती आणि कलमांची एकत्र सांगड घालून आपल्याला याच्यामध्ये विश्लेषण पाहायला मिळेल. त्याचबरोबर त्या घटनावस्ती आणि कलमेशी संबंधित प्रश्नांचं विश्लेषण पण आपल्याला याच्यामध्ये पाहायला मिळेल. 10+ व्हिडिओची ही बॅच आहे. वॉच टाईम 3 पट आहे आणि व्हॅलिडिटी 3 महिने आहे. त्याचबरोबर आणखीन आपल्या ज्या काही 2 बॅचेस आहेत त्याच्याविषयी पण थोडक्यात माहिती घेऊया. बेसिक फाउंडेशन बॅच की जी फक्त 700 रुपयामध्ये आपली बॅच अवेलेबल आहे. गट ब गट क आणि एक प्रकारे राज्यसेवा पूर्व परीक्षा आणि जे काय आता सध्या एक प्रकारे तलाठी वनरक्षक भरती किंवा एक प्रकारे या ठिकाणी सरळ सेवा भरतीच्या दृष्टीतून सध्या ॲडव्हर्टाईज झालेली आहे. तर त्या दृष्टीने ही बॅच आपल्याला निश्चितच फायदेशीर ठरेल. याच्यामध्ये नव्याने तयारी करणाऱ्या विद्यार्थ्याला पण या ठिकाणी फायदा होईल आणि सरळ सेवेच्या दृष्टीतून असणाऱ्या परीक्षेमध्ये सुद्धा आपल्याला फायदा होऊ शकतो. राज्यव्यवस्थेचा संपूर्ण जो काही सरळ सेवा किंवा गट ब गट क राज्यसेवा पूर्व परीक्षेच्या दृष्टीतून उपयोगी असणारा सिलेबस आहे बेसिक फाउंडेशन बेसिसवर तो 29+ व्हिडिओज, वॉच टाईम 3 पट आणि
व्हॅलिडिटी 6 महिने या बेसिसवर या बॅचमध्ये अवेलेबल आहे. फक्त 700 रुपयामध्ये राज्यव्यवस्थेचा संपूर्ण भाग जो काय तो आपल्याला याच्यामध्ये अवेलेबल होऊ शकेल. एवढंच नव्हे तर डिपार्टमेंटल PSI पूर्व परीक्षेची बॅचसुद्धा आपली अवेलेबल आहे फक्त 700 रुपयामध्ये. आयोगाच्या अभ्यासक्रमानुसार संबंध मांडणी केलेली आहे. एकूण 25+ व्हिडिओज, वॉच टाईम 3 पट आणि व्हॅलिडिटी आहे 6 महिने. तर या दोन्ही बॅचेसविषयीची कोणत्याही प्रकारची इन्क्वायरी करायची असेल तर या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण याबाबतची इन्क्वायरी करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, 1935च्या भारत सरकार कायद्यात कशाची तरतूद होती? प्रौढ मताधिकार, साम्राज्याअंतर्गत शासनाधिकारी, सापेक्ष स्वायत्ता, प्रांतिक स्वायत्ता. आता मित्रांनो, हा टोटली स्ट्रेट फॉरवर्ड प्रश्न आहे, फॅक्च्युअल प्रश्न आहे. एक्झॅक्टली आपल्याला याचं उत्तर माहिती असेल तर आपल्याला अधिक वेळ लागणार नाही हा प्रश्न सोडवण्यासाठी. का? कारण की 1935च्या कायद्यामधल्या बहुतांश तरतुदी जर आपल्याला योग्य पद्धतीने माहिती असतील तर निश्चितपणाने या ठिकाणी याचं उत्तर द्यायला अधिक वेळ लागणार नाही. मग आता पहा की प्रौढ मताधिकार किंवा साम्राज्याअंतर्गत शासनाधिकारी, सापेक्ष स्वायत्ता आणि प्रांतिक स्वायत्ता, तर यातल्या पहिल्या 2 पर्यायाचा विचार करण्याची गरजच नाही आहे. आता विद्यार्थी जास्त करून या ठिकाणी फसतात कुठं, तर या 2 पर्यायामध्ये फसू शकतात. का? कारण की यापैकी कोणतं नेमकं उत्तर आहे आपल्याला लक्षात आलं पाहिजे. आता इथं सापेक्ष स्वायत्ता असाही उल्लेख केलेला आहे आणि प्रांतिक स्वायत्ता असाही उल्लेख केलेला आहे. पण इथंही या ठिकाणी अधिक आपल्याला जमलिंग होण्याची आवश्यकता नाही आहे. कारण की 1935च्या कायद्यामध्ये सापेक्ष स्वायत्तेचा विचार केलेलाच नव्हता, तर तो केलेला होता प्रांतांच्या स्वायत्तेचा. आणि म्हणून या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येतं पर्याय क्रमांक 4 प्रांतिक स्वायत्ता जी काय आहे ती विचार घेतली होती. म्हणजे एक प्रकारे या ठिकाणी प्रांतांना स्वायत्ता जी आहे ती 1935च्या कायद्याच्या माध्यमातून बहाल केलेली होती. तर या अर्थाने या ठिकाणी याचं उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4. तर त्याकरता 1935च्या कायद्याच्या महत्त्वपूर्ण तरतुदीवर सुद्धा थोडक्यात आपण प्रकाश टाकूया की संघराज्य शासनपद्धतीचा स्वीकार या कायद्याच्याद्वारे केला गेलेला. संघसूची, राज्यसूची, समवर्ती सूची या दृष्टीने सुद्धा सूचींची निर्मिती केली गेली आणि शेषाधिकार जे काय आहेत किंवा उर्वरित अधिकार जे काय ते व्हाईसरॉयकडे सोपवले गेलेले होते. जसं आज या ठिकाणी शेषाधिकाराचा अधिकार केंद्र सरकारकडे सोपवला गेलेला आहे. तत्कालीन या कायद्यानुसार तो व्हाईसरॉयकडे सोपवला होता. केंद्रात द्विदल शासनपद्धतीची सुरुवात, प्रांतांची असणारी द्विदल शासनपद्धती ही समाप्त करण्यात आली आणि त्या दृष्टिकोनातून प्रांतांना स्वायत्ता देण्यात आली. तर एक प्रकारे ही जी काही प्रांतांना स्वायत्ता आहे ती देत असताना प्रांतांमधली द्विदल शासनपद्धती ही समाप्त केली होती. हाही मुद्दा लक्षात ठेवण्याची गरज आहे. प्रांतांच्या अंतर्गत द्विगिरी कायदेमंडळ जसं बंगाल, मुंबई, मद्रास आणि बिहार, उत्तर प्रदेशसारख्या घटक राज्यांमध्ये द्विगिरी कायदेमंडळाची सुरुवात केलेली होती. संघीय न्यायालयाची स्थापना सुद्धा याच कायद्यानुसार विचार घेतलेली आहे. संघ लोकसेवा आयोग किंवा राज्य लोकसेवा आयोग किंवा प्रांतिक संयुक्त लोकसेवा आयोगाची स्थापना सुद्धा याच कायद्याची देण आहे. मतदानाच्या अधिकाराचा विस्तार असं म्हटलेलं आहे. आता एक लक्षात घ्या की इथं जो उल्लेख केलेला आहे तो प्रौढ मताधिकार असा केलेला आहे. पण इथं या ठिकाणी तसं नाही म्हटलेलं आहे. मतदानाच्या अधिकाराचा विस्तार म्हणजे जो काही मतदानाचा अधिकार आहे प्रौढ मताधिकाराचा आहे त्या प्रौढ मताधिकाराच्या अधिकाराचा विस्तार असं म्हटलेलं आहे. तर त्यामुळे या ठिकाणी आपण प्रौढ मताधिकाराच्या बाबतीत विचार करण्याची का गरज नाही आहे, कारण की इथं मतदानाच्या अधिकाराचा विस्तार असं म्हटलेलं आहे. प्रौढ मताधिकाराविषयीची तरतूद या दृष्टिकोनातून विचार केलेला नाही आहे. तर त्यामुळे इथं या अर्थाने त्याचा विचार करावा. प्रांतात जबाबदार शासनपद्धतीचा स्वीकार हे पण या कायद्याचं महत्त्वपूर्ण वैशिष्ट्य स्पष्ट करता येईल. तर या संबंध अर्थाने उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 4. त्यानंतर खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत? नागपूर, अमरावती, ठाणे, पुणे. पर्याय उत्तरे ABC, ABD, फक्त ACD आणि फक्त BCD. आता पहा की या ठिकाणी खालीलपैकी महाराष्ट्रातील कोणकोणत्या तालुक्यांमध्ये पंचायत समिती नाहीत म्हटलेलं आहे. नाहीत. नागपूर, ठाणे, पुणे, अमरावती यापैकी कोणत्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाहीत? तर मी याच्या आधी सुद्धा या ठिकाणी स्पष्ट केलेलं होतं की महाराष्ट्राच्या पातळीवर जो काय या ठिकाणी कायदा केलेला आहे महाराष्ट्र जिल्हा परिषद पंचायत समिती अधिनियम 1961, तर त्याचा विचार जर केला तर या ठिकाणी आपलं असं म्हणता शकेल की 100% शहरी तालुक्या असणाऱ्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाही आहेत. 100% शहरी तालुके असणाऱ्या तालुक्यामध्ये पंचायत समिती नाहीत असा संदर्भ आपल्याला या ठिकाणी महाराष्ट्र जिल्हा परिषद व पंचायत समिती अधिनियम 1961 आधारे स्पष्ट करता येतो. आणि म्हणून या ठिकाणी असे कोणते 100% शहरी तालुके आहेत हे आपल्याला माहिती असेल त्याचं उत्तर आपल्याला शोधता येऊ शकेल. मग आता पहा, नागपूर 100% शहरी तालुक्याच्या दृष्टीने सांगता येईल, ठाणे सांगता येईल आणि पुणेही सांगता येईल. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगतात ACD हे उत्तर आपल्याला स्पष्ट करता येईल. मग पर्याय क्रमांक 3 ACD नागपूर, ठाणे, पुणे हे जे 100% शहरी तालुक्यामध्ये मोडतात. म्हणून या ठिकाणी इथं पंचायत समिती अस्तित्वात नाही आहेत. मग आता पहा, 100% शहरी तालुके असल्यास पंचायत समिती नाही आहे. नागपूरच्या स्तरावर जर विचार केला तर एकूण तालुके आहेत 14, त्यातील 13 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे. मात्र नागपूर शहर तालुक्यासाठी पंचायत समिती नाही आहे. ठाणे एकूण तालुके 7, त्यातील 5 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे. मात्र ठाणे शहर, उल्हासनगर
शहर तालुक्यांसाठी पंचायत समिती नाही. ठाणे शहर किंवा उल्हासनगर शहर यांच्यासाठी सुद्धा पंचायत समिती नाही आहे. त्याचबरोबर पुणे एकूण तालुके 13, सर्व 13 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे, मात्र पुण्याकरिता पंचायत समिती नाही. मग आता सर्व 13 तालुक्यांसाठी पंचायत समिती आहे पण पुण्याकरता पंचायत समिती नाही. मग याचा नेमका अर्थ कसा घ्यायचा, तर हवेली तालुक्याची पंचायत समिती आहे. पुणे तालुक्याची पंचायत समिती असा अर्थ नाही घेतलेला, तर हवेली तालुक्याची पंचायत समिती आहे. पुणे शहराच्या रचनातून असणारी पंचायत समिती अस्तित्वात नाही किंवा एक प्रकारे पुण्याच्या रचनातून असणारी पंचायत समिती असा विचार केला गेला नाही आहे. आणि म्हणून या ठिकाणी नागपूर, ठाणे, पुणे हे 100% शहरी तालुके असल्या कारणामुळे इथं पंचायत समिती नाही आहे. पुण्याच्या बाबतीत हवेली तालुक्याच्या रचनातून पंचायत समिती आहे हे आपण स्पष्ट करता येईल. पुढचा प्रश्न, लोकसभेविषयीची कोणती विधाने सत्य आहेत? ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे. केवळ तिलाच केंद्र पातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. ती सर्वस्वी सार्वभौम आहे. ती जनतेला उत्तरदायी आहे. पर्याय उत्तरे ए आणि बी, बी सी आणि डी, ए बी आणि सी, ए आणि डी. मात्र पहा, कोणती विधाने सत्य आहेत असं म्हटलेलं आहे लोकसभेविषयीची, तर ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे. ऑब्व्हियसली हे विधान या ठिकाणी बरोबर आहे, सत्य आहे की लोकसभा ही संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे. लोकसभा असो किंवा संसद असो, ती कोणत्याही दबाव किंवा प्रभावाखाली राहून कार्य करत नाही. पूर्णपणे ती बाह्य हस्तक्षेपापासून मुक्त अर्थाने या ठिकाणी आपली भूमिका पार पाडते, आपलं कायदेविषयक कार्य पार पाडते, कायदे निर्मितीचं कार्य पार पाडते. केवळ तिलाच म्हणजे कुणाला, तर फक्त लोकसभेलाच केंद्र पातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे. तर हे या ठिकाणी विधान चुकीचं आहे किंवा असत्य आहे. का? कारण की भारतीय राज्यघटनेच्या कलम 79चा जर आपण विचार केला तर या ठिकाणी काय म्हटलेलं आहे की भारताची जी काही संसद आहे ती किती घटकांनी मिळून बनलेली आहे, तर राष्ट्रपती, राज्यसभा आणि लोकसभा या सर्वांनी मिळून संसद बनलेली असेल असं कलम 79 मध्ये नमूद केलेलं असल्यामुळे केवळ लोकसभेलाच केंद्र पातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. आणि म्हणून बी हे विधान चुकीचं आहे. ती सर्वस्वी सार्वभौम आहे, म्हणजे लोकसभा ही सर्वस्वी सार्वभौम आहे का? नाहीये. का नाहीये? कारण की लोकसभा असो अथवा संसद असो, ती सर्वस्वी सार्वभौम होऊ शकत नाही. भलेही लोकसभा हे लोकांनी निवडून दिलेलं सभागृह असलं, जनतेने निवडून दिलेलं सभागृह असलं, तरी सुद्धा या ठिकाणी लोकसभा ही सर्वस्वी सार्वभौम नाहीये. का? कारण की लोकसभा किंवा पूर्ण संसदेने केलेला कोणत्याही प्रकारचा कायदा हा घटनाविरोधी किंवा घटनेच्या मूलभूत चौकटीला विरोध करणारा असेल तर निश्चितपणे या कायद्याला एक प्रकारे सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायालयीन पुरवण्याच्या अधिकार क्षेत्राच्या माध्यमातून संबंधित कायद्याला नष्ट केलं जाऊ शकतं किंवा रद्द केलं जाऊ शकतं. आणि म्हणून ती पूर्णपणे सार्वभौम आहे असं म्हणायला जागा उरत नाही. ती जनतेला उत्तरदायी आहे, तर हे विधान बरोबर आहे, हे सत्य आहे. कारण लोकसभा किंवा एक प्रकारे संसदेत निवडून दिलेले जे काही प्रतिनिधी आहेत ते जनतेला उत्तरदायी असतात. का? तर जनतेने त्यांना प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षरित्या निवडून दिलं असतं आणि म्हणून या ठिकाणी लोकसभेतले संबंध प्रतिनिधी हे जनतेला उत्तरदायी असतात हे म्हणायला जागा उरते. आणि म्हणून उत्तर आपल्याला सांगता येईल ए आणि डी हे विधाने एक प्रकारे बरोबर आहेत किंवा सत्य आहेत. म्हणून एक प्रकारे उत्तर आपल्याला सांगता येईल पर्याय क्रमांक 4 ए आणि डी. मात्र पहा, लोकसभा व संसद कोणत्याही दबाव किंवा प्रभावाखाली कार्य करीत नसल्याने ती संसदबाह्य हस्तक्षेपापासून मुक्त आहे. घटनेतील कलम 79 नुसार भारतीय संघराज्याकरता एक संसद असेल की जी संसद राष्ट्रपती अनुक्रमे राज्यसभा व लोकसभा म्हणून ओळखली जाणारी 2 सभागृहे मिळून बनलेली असेल. यामुळे केवळ लोकसभेलाच केंद्र पातळीवर कायदे करण्याचा सर्वोच्च अधिकार आहे असं म्हणणं चुकीचं आहे. तसा अधिकार नाहीये. लोकसभा व संसद सर्वस्वी सार्वभौम नाहीये. का? तर संसदेच्या निर्णयांना न्यायालयात आव्हान देता येऊ शकतं. जसं या ठिकाणी 99व्या घटनावस्तीला की जी संसदेने घडून आणलेली होती, तर अशा या 99व्या घटनावस्तीला न्यायालयामध्ये आव्हान दिलं गेलं आणि एक प्रकारे राष्ट्रीय न्यायिक नियुक्ती आयोगाशी संबंधित असणारी ही जी काय 99वी घटनावस्ती होती याला सर्वोच्च न्यायालयाने रद्दबातल ठरवलेलं होतं. तर एक प्रकारे या ठिकाणी संसदेच्या कायद्यांना किंवा संसदेच्या निर्णयांना न्यायालयामध्ये आव्हान दिलं जात असल्यामुळे भारताची संसद किंवा लोकसभा ही सर्वस्वी सार्वभौम आहे असं म्हणता येऊ शकत नाही. आणि लोकसभा हे सभागृह प्रत्यक्ष जनतेने निवडून दिले असल्याने ते उत्तरदायी आहे, जनतेला डायरेक्टली उत्तरदायी असतं. त्यानंतर पुढे जाण्याच्या आणखी छोटेसा आपण एक ब्रेक घेऊया. आपल्या राज्यव्यवस्थेच्या ज्या काही इतर ऑनलाईन बॅचेस आहेत तर त्या याप्रमाणे सांगता येतील. राज्यसेवा पूर्व परीक्षेची सुद्धा आपली बॅच जी काय आहे ती सध्या ॲपवर सुरू आहे. फक्त 1200 रुपयाच्या फीसमध्ये ही संबंध आपली बॅच जी काय आहे ती सध्या ॲपवर अवेलेबल आहे. गट ब गट क पूर्व परीक्षेची बॅच जी आहे ती फक्त 1000 रुपयाच्या फीसमध्ये बॅचवर ॲपवर अवेलेबल आहे.
वन सेवा, कृषी सेवा पूर्व परीक्षा आणि तांत्रिक सेवा परीक्षा याही दृष्टिकोनातून असणाऱ्या ज्या काही बॅचेस आहेत त्या आपल्या अवेलेबल आहेत ॲपच्या माध्यमातून. त्यानंतर वन डे रिव्हिजन बॅचेस की जी राज्यसेवा पूर्व परीक्षा असो किंवा गट ब गट क पूर्व परीक्षा असो या दृष्टिकोनातून केवळ 250 रुपयांच्या फीसमध्ये या वन डे रिव्हिजन बॅचेस आपल्या ॲपवर सध्या अवेलेबल आहेत. तर या बॅचेस संबंधित सुद्धा कोणत्याही प्रकारची एन्क्वायरी करायची असेल तर या वेगवेगळ्या प्रकारच्या कॉन्टॅक्ट नंबरवर आपण एन्क्वायरी करू शकता. त्यानंतर पुढचा प्रश्न, नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराज्यीय तंट्यांचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संवैधानिक अधिकार कोणास आहे? नदीच्या पाण्याशी निगडीत आंतरराज्यीय तंट्याचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संवैधानिक अधिकार कोणास आहे? संबंधित राज्यांचे राज्यपाल, संसद, पंतप्रधान आणि राष्ट्रपती. तर एक लक्षात घ्या, भारतीय राज्यघटनेतल्या कलम 262(1) आणि कलम 262(2) या दोन तरतुदींचा संदर्भ या ठिकाणी महत्त्वपूर्ण आहे. कलम 262(1) चा संदर्भ जर विचार घेतला तर आपल्याकडे आंतरराज्यीय तंट्यांचा निवाडा व्हावा यासाठी योग्य ती तरतूद करण्याचा संवैधानिक अधिकार हा संसदेला आहे. कोणत्या कलमानुसार? तर कलम 262(1) नुसार हा अधिकार जो आहे तो संसदेला आहे. आणि म्हणून या ठिकाणी कलम 262(1) च्या तरतुदीचा विचार करणं हे अपेक्षित आहे या प्रकारच्या वादांना विचारात घेत असताना तरतुदीच्या पातळीवर. का? कारण की आपल्याकडे संसद कायदा करून अशा प्रकारच्या वादांचा निपटारा करण्यासाठी लवाद स्थापन करण्याविषयीची तरतूद जी काय ती कायद्याद्वारे करू शकते. आणि म्हणून कलम 262(1) मध्ये असं स्पष्टपणाने म्हटलेलं आहे की आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप किंवा त्यावरील नियंत्रण या दृष्टिकोनातून संसदेला कायद्याद्वारे तरतूद करता येईल. आणि मग अशा प्रकारची कायद्याद्वारे तरतूद करून संसद जी काय ती वेगवेगळ्या प्रकारच्या लवादाच्या स्थापनेसंबंधीचा विचार करू शकते आणि त्या माध्यमातून अशा आंतरराज्य बाबतीत असणाऱ्या नदीच्या पाण्याच्या वाटपाचा वाद हा सोडवला जाऊ शकतो. तर या अर्थाने या ठिकाणी उत्तर आपलं सांगता येईल पर्याय क्रमांक 2 संसद, कलम 262(1) च्या आधारावर. मग आता पहा, पाण्यासंबंधीचे तंटे आणि राज्यातील समन्वय या अर्थाने कलम 262 संदर्भ आपल्याला सांगता येतो. तर कलम 262(1) मध्ये जे मगाशी म्हटल्याप्रमाणे नमूद काय आहे की संसदेला कायद्याद्वारे आंतरराज्यीय नदीच्या पाण्याचा वापर, वाटप आणि त्यावरील नियंत्रण याबाबतच्या कोणत्याही तंट्याचे निर्णय करता तरतूद करता येईल. कलम 262(1) नुसार. 262(2) नुसार अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी देखील संसदेस तरतूद करता येईल. सर्वोच्च न्यायालयाला किंवा इतर कोणत्याही न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद कायद्याद्वारे कुणाला करता येईल? तर संसदेस करता येईल. तर त्यामुळे या ठिकाणी अशा कोणत्याही तंट्याच्या बाबतीत सर्वोच्च न्यायालय किंवा इतर न्यायालयाला अधिकारिता वापरता येणार नाही अशी तरतूद कायद्याद्वारे संसदेला करता येईल. हाही संदर्भ महत्त्वाचा आहे 262(2) च्या स्तरावर. आणि पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार अशा प्रकारच्या कायद्याद्वारे तरतूद करून लवाद स्थापन करण्याचा अधिकार केंद्र शासनाला दिला गेलेला आहे. आणि म्हणून पाणी तंटा अधिनियम 1956 नुसार केंद्र शासनाला अशा कोणत्याही तंट्याच्या निर्णय करता लवाद स्थापन करण्याविषयीचा अधिकार आहे हेही आपल्याला स्पष्ट करता येईल. तर एक लक्षात घ्या, या कलम 262(1) च्या तरतुदीविषयी, कलम 262(2) च्या तरतुदीविषयी आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. प्रश्नाचं स्वरूप या ठिकाणी तरतुदीच्या आधारावर सुद्धा असू शकतं किंवा याही पद्धतीने या ठिकाणी असू शकतं. तर त्यामुळे या ठिकाणी या संबंध केंद्र राज्य संबंधांच्या अंतर्गत असणाऱ्या केंद्र राज्य प्रशासकीय संबंधातले आहे जे काही कलम 262 दृष्टिकोनातून असणाऱ्या तरतुदी आहेत, किंबहुना आंतरराज्यीय परिषदेच्या पातळीवर या ठिकाणी कलम 263 दृष्टिकोनातून असणाऱ्या तरतुदी आहेत. तर त्या संबंध बाबतीत आयोगाने वारंवार प्रश्न विचारलेले आहेत. तर मित्रांनो, एक लक्षात घ्या की आजच्या या भाग 2 मध्ये आपण याच्या आधीच्याही भाग 1 मध्ये मी काही प्रश्नांचा संदर्भ जो काय तो गट ब, गट क च्या आणि राज्यसेवा मुख्य परीक्षेच्या स्तरावर विचार घेण्याचा प्रयत्न केला होता. आजच्या या ठिकाणी भाग 2 मध्ये अधिकाधिक प्रश्नांचा संदर्भ जो काय आहे तो भारताचे संविधान हा जो काही घटक आहे त्या दृष्टिकोनातून आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. मग त्यामध्ये या ठिकाणी प्रास्ताविक असेल किंवा घटनेचा एक प्रकारे वैशिष्ट्य असतील किंवा संघ राज्याचा भाग असेल किंवा एक प्रकारे केंद्राच्या संबंधाचा भाग असेल, तर अशा वेगवेगळ्या प्रकारच्या घटकांना हात घालून संबंध जे काही प्रश्न आहेत ते घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. नेक्स्ट भागामध्ये आपण या ठिकाणी त्याच्या पुढे जाऊन असणाऱ्या भागाला सुद्धा हात घालणार आहोत. म्हणजे एक लक्षात घ्या की स्टेप बाय स्टेप पद्धतीने आपण वेगवेगळ्या भागामध्ये जे काही राज्यसेवा मुख्य परीक्षेचे असणारे संबंध घटक असतील किंवा त्या माध्यमातून गट ब, गट क मुख्य परीक्षेचे असणारे संबंध घटक असतील त्यांना हात घालत सर्व प्रकारच्या घटकांवरचे प्रश्न या ठिकाणी घेण्याचा प्रयत्न करणार आहोत. तर त्यामुळे आजच्या या भागाच्या अंतर्गत आपण इथं थांबूया.
आणि जाताना पुन्हा एकदा आम्ही सर्वांना विनंती करतो की आपल्या यूट्यूब चॅनलला अधिकाधिक संख्येने या ठिकाणी सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. बहुतांश विद्यार्थी फक्त या ठिकाणी मला कमेंट्स पाठवतात की सर प्रश्न खूप चांगले आहेत, प्रश्नांचं विश्लेषण खूप चांगल्या पद्धतीने तुम्ही घेता. पण मुळात या ठिकाणी मला असं सांगावंसं वाटतं की विद्यार्थ्यांनी फक्त कमेंट्स न करता कमेंट्स बरोबरच या ठिकाणी अधिकाधिक पातळीवर या ठिकाणी आपले व्हिडिओज जे काय आहेत किंवा आपल्या प्रश्नांचा संदर्भ जो काय आहे तो शेअर करावा, लाईक करावा, जेणेकरून अनेक विद्यार्थ्यांना जे मुख्य परीक्षेच्या प्रश्नातून तयारी करतायत त्यांना त्याचा फायदा होऊ. दुसरी गोष्ट म्हणजे केवळ या ठिकाणी मुख्य परीक्षेची तयारी करणारेच विद्यार्थी असो अशातला भाग नाही आहे, तर स्पर्धा परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्याला आपलं यूट्यूब चॅनल हे माहिती व्हावं अशी माझी इच्छा आहे. त्यामुळे अधिकाधिक संख्येने जर आपण आपल्या यूट्यूब चॅनलला जर शेअर केलं तर या ठिकाणी निश्चितच एक प्रकारे आपल्याला अधिकाधिक पातळीवर या ठिकाणी फायदा होऊ शकतो, की जेणेकरून या ठिकाणी अनेक प्रकारच्या लोकांची मतं मला समजू शकतील आणि त्या माध्यमातून काय चेंजेस या ठिकाणी करता येऊ शकतात ते मी करू शकतो. तर या अर्थाने या संबंध भागाची जर आपल्याला PDF हवी असेल तर आपल्या टेलिग्राम चॅनलवर सुद्धा ती अवेलेबल होईल. तर त्या दृष्टीने टेलिग्राम चॅनलसुद्धा एक प्रकारे जॉईन व्हा. तर आज इथं आपण थांबूयात. धन्यवाद.